आपण इंटिग्रेशनचं रिव्हिजन पाहत असताना लास्ट लेक्चरमध्ये काय स्टँडर्ड इंटिग्रल आणि सम बेसिक टाईप्स पाहिल्या होत्या. म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरची डिग्री सेम असल्यावर काय करायचं, किंवा साइन स्क्वेअर, कॉस स्क्वेअर, टॅन स्क्वेअर, कॉट स्क्वेअर, साइन क्यूब, कॉस क्यूब असे आले, त्याच्या आधी त्याचा फॉर्म्युला यूज करायचा आणि त्याच्यानंतर स्टँडर्ड इंटिग्रल काढायचं. म्हणजे लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिले होते फक्त स्टँडर्ड इंटिग्रल. ओके, आता याच्यानंतर इंटिग्रेशनच्या रिव्हिजनमध्ये आपण पाहणार आहोत इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन मेथड, त्याच्यानंतर इंटिग्रेशन बाय पार्ट्स आणि इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन. म्हणजे इंटिग्रेशनच्या 3 मेथड्स जे आहेत त्याच्यातले इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन मेथड ते थोडी मोठी आहे सगळ्यात, त्याच्यानंतर इंटिग्रेशन बाय पार्ट्स आणि इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन. ओके, आता हिअर इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन मेथडमध्ये आपण सगळ्यात स्टार्टिंगला काय तर सबस्टिट्यूशनचा थेरम पाहिला होता. ओके, थेरममध्ये काय होतं, हिअर x is a function of t. Okay, then you can prove it is integral f of phi of t into phi dash of t dt is equal to integral of f of x dx. ओके, हा आहे तुमचा थेरम. ओके, आता सबस्टिट्यूशनचा थेरम कशासाठी आहे किंवा सबस्टिट्यूशन मेथड कशासाठी आहे, आपण डेरिव्हेटिव्ह चॅप्टरमध्ये स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह आणि त्याच्यानंतर मग कंपोजिट फंक्शनचे सुद्धा डेरिव्हेटिव्ह पाहिले होते. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन हे तर सगळ्यात मेन आर्टिकल, कारण ते प्रत्येकाचाच आपण यूज करणार, कारण प्रत्येक फंक्शनच स्टँडर्ड फंक्शन नसणार. तसंच आता इंटिग्रेशन काढते वेळेस सुद्धा प्रत्येक फंक्शनच स्टँडर्ड नसणार. जे काही तुम्हाला स्टँडर्ड इंटिग्रल्स लिहून दिलेले आहेत डायरेक्ट त्याच फॉर्ममध्ये नसणार, कंपोजिट फॉर्ममध्ये सुद्धा असणार. मग कंपोजिट फंक्शनचं इंटिग्रेशन कसं काढायचं, तर कंपोजिट फंक्शनच्या इंटिग्रेशनसाठी रूल काय, जसं आपण डेरिव्हेटिव्हला काय स्ट्रेट इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन ऑफ अंडर रूट एक्स, याचा स्ट्रेट डेरिव्हेटिव्ह काय बाय युजिंग द डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन हिअर कॉस ऑफ अंडर रूट एक्स अँड इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ अंडर रूट एक्स. ओके, you can find the straight derivative. It is sin under root x. It is a composite function. Sin x, it is a standard function. Okay, here sin x, it is a standard, but here x replaced by under root. Okay, sin under root x, it is a composite function. Therefore, derivative it is cos under root x and into derivative of under root x. Here the derivative. Okay, straight किंवा फंक्शन या टाईपमध्ये जरी असलं तरी चालते. Here sin of under root x अपॉन अंडर रूट एक्स. ओके, डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी काय सरळ तुम्हाला आता इथं या दोन फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा म्हणजे यू बाय व्हीचा फॉर्म्युला काय परत हिअर व्ही इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मायनस यू इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही. ओके, आणि अपॉन व्ही स्क्वेअर हा झाला तुमचा यू बाय व्हीचा फॉर्म्युला. म्हणजेच कोणत्याही फंक्शनला डिफरन्शिएट करण्यासाठी काय माहीत पाहिजे, फक्त स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह आणि रूल्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. ओके, त्याच्यानंतर कंपोजिट फंक्शनचा रूल, हे 3च गोष्टी माहीत पाहिजे. स्टँडर्ड फॉर्म्युले सगळे, त्याच्यानंतर रूल्स यू प्लस व्ही, यू मायनस व्ही, यू इंटू व्ही आणि यू बाय व्ही, आणि त्याच्यानंतर रूल फॉर द कंपोजिट फंक्शन. इट इज अ रूल फॉर द कंपोजिट फंक्शन. ओके, डेरिव्हेटिव्ह ऑफ फाइंडिंग द कंपोजिट फंक्शन साइन अंडर रूट एक्स, इट इज डेरिव्हेटिव्ह कॉस अंडर रूट एक्स आणि इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ अंडर रूट एक्स. ओके, हिअर आणि इथेच केलेले यू बाय व्हीचा फॉर्म्युला यूज केला. आता इथं जेव्हा तुम्हाला साइन अंडर रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे तेव्हा कंपोजिट फंक्शननुसार डेरिव्हेटिव्ह काढावं लागणार. म्हणजे डिफरन्शिएट करायला फक्त स्टँडर्ड फॉर्म्युले, रूल्स आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन हा रूल. ओके, ह्या 3 गोष्टी माहीत असल्या की कोणत्याही फंक्शनला डिफरन्शिएट करता येते. पण इंटिग्रेशनमध्ये तसं नाही. इंटिग्रेशनमध्ये तुम्हाला एक तर कंपोजिट फंक्शनचा रूलच नाही, म्हणजे कंपोजिट फंक्शनचं इंटिग्रेशन कसं काढायचं त्यासाठी स्ट्रेट रूल नाही. मग रूल नाही तर कसं काढायचा, तर त्याच्यासाठीच सबस्टिट्यूशन मेथड आहे. सबस्टिट्यूशन मेथडमध्ये आपण काय करतो, जर कंपोजिट फंक्शनचं इंटिग्रेशन काढायचं असलं तर सबस्टिट्यूट करून आपण कंपोजिट फंक्शनला स्टँडर्ड फंक्शनमध्ये कन्वर्ट करतो. आणि एकदा स्टँडर्ड फंक्शनमध्ये कन्वर्ट झाले की डायरेक्ट इंटिग्रेशन काढा. स्टँडर्ड इंटिग्रल फॉर्म्युले तर माहीतच आहेत. म्हणजे कंपोजिट फंक्शनला स्टँडर्डमध्ये कन्वर्ट करण्यासाठी सबस्टिट्यूशन यूज करणार आणि त्याच्यासाठी हा थेरम यूज करणार आहेत आपण. ओके, या थेरमचं प्रूफ परीक्षेत विचारतात 3 मार्कला. ओके, थेरम हे व्यवस्थित पहा. देन आता इथं सरळ हे दोन्ही कंपोजिट दिसायलेत. या दोन्ही कंपोजिट फंक्शनचं इंटिग्रेशन तर डायरेक्ट काढता येत नाही. मग यासाठी कोणती मेथड आहे, जसं डेरिव्हेटिव्ह आपण काढला, पण इंटिग्रेशनसाठी काय सबस्टिट्यूशन मेथड. मग सबस्टिट्यूट काय करायचं, तर आपण सरळ आहे की आपण रूल एक कन्सिडर केला आहे की डी एक्सच्या मल्टिप्लिकेशनमध्ये जे फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह
आणि ते ज्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह त्या फंक्शनला पुट करा. ओके, हे आता हेच फंक्शन घेऊ आपण इथं. इंटिग्रल ऑफ साइन ऑफ अंडर रूट एक्स अपॉन अंडर रूट एक्स dx. ओके, आता dxच्या मल्टिपलमध्ये एक तर साइन अंडर रूट एक्स आहे आणि दुसरं आहे 1/√. ओके, तर 1/√x दॅट मीन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ अंडर रूट एक्स इट इज 1/2 अंडर रूट एक्स. ओके, हिअर 2 इज कॉन्स्टंट, देअरफॉर फंक्शन इट इज 1/√. ओके, dxच्या मल्टिप्लिकेशनमध्ये काय 1/√x. म्हणून आपण पुट काय करणार तर अंडर रूट एक्स इज इक्वल टू टी. हे झालं सबस्टिट्यूशन. पुट अंडर रूट एक्स इज इक्वल टू टी, देन 1/2√x इज इक्वल टू dt/dx. पुट अंडर रूट एक्स इज इक्वल टू टी, देन 1/2√x इज इक्वल टू dt/dx and then 1/√x dx इज इक्वल टू 2dt. ओके, म्हणजे 1/√x dxच्या जागेवर लिहिणार 2dt आणि अंडर रूट एक्सच्या जागेवर लिहिणार टी. म्हणजेच या फंक्शनला कसं लिहिणार इंटिग्रल ऑफ साइन टी इंटू 2dt. आता हे 2 तर कॉन्स्टंट आहे, 2ला बाहेर घ्या. इंटिग्रल ऑफ साइन टी dt. म्हणजे हे काय आलं तुमचं स्टँडर्ड फॉर्ममध्ये आलं. सध्या कंपोजिट होतं. ओके, सध्या हे फंक्शन काय कंपोजिट फॉर्ममध्ये, पण आपण सबस्टिट्यूशन यूज करून काय केलं त्याला स्टँडर्डमध्ये रिड्यूस केलं आणि मग आता स्टँडर्ड इंटिग्रल काढता येते. म्हणजेच सबस्टिट्यूशन कधी यूज करायचे तर कंपोजिट फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह काढण्यास, कंपोजिट फंक्शनचे इंटिग्रेशन्स काढण्यासाठी. आता हे मग पुट काय करायचं तर कंपोजिट फंक्शन जे आहे ते पुट करा. हिअर साइन अंडर रूट एक्स अपॉन अंडर रूट एक्स dx. तर इथं आपण पुट काय केले अंडर रूट एक्स. तर साइन एक्स इट इज अ स्टँडर्ड फंक्शन, पण इथं काय साइन अंडर रूट एक्स. म्हणजे आपल्याला dxच्या मल्टिप्लिकेशनमध्ये डेरिव्हेटिव्ह नसला तरी कंपोजिट फंक्शनला पुट करायचे. ओके, हिअर आता हे तर डेरिव्हेटिव्ह झाले. आपल्याला इंटिग्रेशन काढायचे सपोज साइन ऑफ अंडर रूट एक्स dx. आता इथं तुम्हाला dxच्या मल्टिप्लिकेशनमध्ये इथं जसा डेरिव्हेटिव्ह दिसायला तसा इथं डेरिव्हेटिव्ह दिसेल, पण हे कंपोजिट फंक्शन. मग कंपोजिट फंक्शनचं इंटिग्रेशन कसं काढायचं तर युजिंग सबस्टिट्यूशन. मग जे कंपोजिट फॉर्ममध्ये त्याला पुट करा. साइन एक्स इट इज अ फंक्शन ऑफ एक्स स्टँडर्ड फंक्शन, पण एक्स रिप्लेस बाय अनदर फंक्शन दॅट इज अंडर रूट एक्स. म्हणजेच हे जरा कंपोजिट फॉर्म. ओके, मग पुट करा अंडर रूट एक्स इज इक्वल टू टी. म्हणजे कंपोजिट फंक्शनला पुट करा. कंपोजिट फंक्शनला पुट करून त्याला स्टँडर्डमध्ये रिड्यूस करा आणि स्टँडर्डमध्ये रिड्यूस केले की स्टँडर्ड इंटिग्रल यूज करून इंटिग्रेशन काढता येते. म्हणजे तुम्हाला इंटिग्रेशन कंपोजिट फंक्शनचं इंटिग्रेशन काढण्यासाठी dxच्या मल्टिप्लिकेशनमध्ये डेरिव्हेटिव्ह असा दिसत नसला तरी जे कंपोजिट फंक्शन आहे कंपोजिट फॉर्ममध्ये त्यालाच पुट करायचं. ओके, मग सबस्टिट्यूशन थेरम कशासाठी आहे तर टू फाइंडिंग द इंटिग्रल ऑफ कंपोजिट फंक्शन. कंपोजिट फंक्शनला स्टँडर्डमध्ये रिड्यूस करा. कंपोजिट फंक्शनला स्टँडर्डमध्ये रिड्यूस करण्यासाठी सबस्टिट्यूशन यूज करा आणि एकदा स्टँडर्डमध्ये रिड्यूस झालं की डायरेक्ट इंटिग्रेशन काढता येते. ओके, तुम्ही कोणतेही घ्या. आता इथं समजा डेरिव्हेटिव्ह नसला तरी आपण पुट करणार अंडर रूट एक्स इज इक्वल टू टी. आता हे येतं इंटिग्रेशन बाय पार्ट्समध्ये. ओके, ते त्याच्यानंतर डिस्कस करू आपण. म्हणजे इथं डेरिव्हेटिव्ह नाही तरीही पुट करणार. ओके, इथं डेरिव्हेटिव्ह दिसायला सरळ सबस्टिट्यूशन तर करणार dxच्या मल्टिप्लिकेशनमध्ये डेरिव्हेटिव्ह. ओके, हे झाले तुमचे सबस्टिट्यूशन. सबस्टिट्यूट काय करायचं तर कंपोजिट फॉर्ममध्ये असलं आणि dxच्या मल्टिप्लिकेशनमध्ये मॅक्झिमम प्रॉब्लेमचे तुम्हाला डेरिव्हेटिव्ह दिसतातच. असेच काही प्रॉब्लेम आहेत, 10-20% प्रॉब्लेम आहेत. सबस्टिट्यूशनच्या सगळ्या प्रॉब्लेममध्ये 10-20% प्रॉब्लेम असे आहेत की ज्याचा डेरिव्हेटिव्ह नसते, पण डेरिव्हेटिव्ह नसला तरी पुट काय करायचं मग कंपोजिट फंक्शन पहा कोणतं कंपोजिट फंक्शन आहे आणि त्याच्यानुसार त्याला पुट करा आणि त्याला स्टँडर्डमध्ये कन्वर्ट करा. जसं इथं अंडर रूट एक्सच्या जागेवर जर व्हेरिएबल असतं एखादं तर ते स्टँडर्ड फंक्शन झालं असतं. हे अंडर रूट एक्सच्या जागा हे अंडर रूट एक्स हे फंक्शन आहे, पण याच्या जागा एखादं व्हेरिएबल. मग आपण व्हेरिएबल कोणतं घेतलं टी, देन साइन टी. साइन टी इज अ स्टँडर्ड फंक्शन. मग स्टँडर्ड इंटिग्रलनुसार त्याचं इंटिग्रेशन काढता येते. ओके, हे आणखीन एखादं सबस्टिट्यूशनचं एक्झाम्पल पाहू. हे आता तुमच्या पुस्तकात थेरम असा दिलेला आहे एक्स इज फंक्शन ऑफ टी आणि त्याच्यानुसार मग एक्स इज इक्वल टू 5 ऑफ टी थेरम असा दिलेला आहे. पण जर पुस्तकात हे व्हेरिएबल एक्स आणि टी जर इंटरचेंज केले असते, एक्स इज फंक्शन ऑफ टी देण्याच्याऐवजी टी इज अ फंक्शन ऑफ एक्स या फॉर्ममध्ये जर दिला असता थेरम तर तुमचा थेरम असा झाला असता. इंटिग्रल ऑफ एफ ऑफ हिअर इट इज 5 ऑफ एक्स into phi dash of x dx is equal to integral of f of t dt.
काय केले, एक्स आणि टी रिप्लेस केलेत फक्त इंटरचेंज. ओके, थेरम पुस्तकात असा दिलेला आहे, परीक्षेतही तुम्हाला असंच लिहायचं आहे. ओके, याचं प्रूफही दिले, थेरम चुकीचा नाही, काही नाही. फक्त जर आपण असं लिहिलं असतं तुम्हाला कळायला थोडं सोपं गेलं असतं जास्त. कारण काय, तुमचे मॅक्झिमम प्रॉब्लेम या फॉर्ममध्ये आहेत, एफ ऑफ एक्सच्या फॉर्ममध्ये आहेत. ओके, फंक्शन ऑफ एक्स या फॉर्ममध्ये आहेत मॅक्झिमम प्रॉब्लेम. मग तुम्ही काय बाय युजिंग सबस्टिट्यूशन त्याला टीच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करता. ओके, सपोज एखादं एक्झाम्पल घेऊ यार, साइन टू द पॉवर 6x इंटू कॉस एक्स डी एक्स. ओके, हिअर आता हे फंक्शन तुम्हाला यू इंटू व्ही किंवा इथं कंपोजिट फंक्शन आलेले. ओके, मल्टिप्लिकेशन आहे दोन फंक्शनचं, पण हिअर इथं मल्टिप्लिकेशन आलेले आणि साइन टू द पॉवर 6 म्हणजे हे कंपोजिट फंक्शन आहे. ओके, हे तर स्टँडर्ड आहे कॉस. मग कंपोजिट फंक्शन कोणतं आहे, साइन. मग आपला रूल काय, तर डी एक्सच्या मल्टिप्लिकेशनमध्ये दोन फंक्शन पाहतात, कोणते आहेत, एक कॉस एक्स आहे आणि एक कोणतं आहे, साइन टू द पॉवर 6. तर कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह साइन टू द पॉवर 6 येत नाही, पण या साइन टू द पॉवर 6 मधल्या साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स येते. मग डी एक्सच्या मल्टिप्लिकेशनमध्ये कॉस एक्स कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे, साइन एक्सचा. मग पुट करा साइन एक्स, ही झाली एक मेथड. पण ॲक्च्युअल मेथड काय, तर कंपोजिट फंक्शनला पुट करा. इथे हे स्टँडर्ड आहे, हे कंपोजिट आहे. कंपोजिट फंक्शन कोणतं आहे, साइन टू द पॉवर 6. तर पुट साइन एक्स इज इक्वल टू टी, म्हणजे ते होते टी टू द पॉवर 6 म्हणजे एक्स टू द पॉवर एन या फॉर्मच्या टाईपमध्ये येते. मग आता इथं आपण सबस्टिट्यूट केले यार, पुट साइन एक्स इज इक्वल टू टी. तर हे काय ते कॉस एक्स डी एक्स इज इक्वल टू डी टी. कॉस एक्स डी एक्स इज इक्वल टू डी टी आणि साइन एक्स इज इक्वल टू टी, म्हणजे हेच इंटिग्रल काय येणार, इंटिग्रल ऑफ टी टू द पॉवर 6 डी टी. ओके, म्हणजे हिअर कंपोजिट फॉर्ममध्ये इंटिग्रल होतं, ते तुम्ही स्टँडर्ड फॉर्ममध्ये रिड्यूस केलं आणि आता याचं इंटिग्रेशन टी टू द पॉवर 7/7 प्लस सी आणि टीच्या जागेवर टीची किंमत लिहा, दॅट इज साइन एक्स. ते झालं तुमचं लास्ट इंटिग्रल. पण हिअर तुमचा प्रॉब्लेम या फॉर्ममध्ये विचारलेला असणार. मॅक्झिमम म्हणजे 99% प्रॉब्लेम एक्सच्याच फॉर्ममध्ये आहेत. हिअर आता हा क्वेश्चन आहे, तुम्ही काय केलं, हे एफ ऑफ एक्स याला कशात रिड्यूस केलेले, एफ ऑफ टी मध्ये. हिअर एफ ऑफ फाय ऑफ एक्स, केअरफुली पहा, एफ ऑफ फाय ऑफ एक्स. आता या प्रॉब्लेमसाठी हिअर एफ ऑफ फाय ऑफ एक्स, एफ ऑफ फाय ऑफ एक्स, हिअर फाय ऑफ एक्स इट इज साइन एक्स. केअरफुली पहा, फाय ऑफ एक्स काय, साइन एक्स. अँड देन इथं आपण एक अनदर व्हेरिएबल घेऊ, इट इज सपोज एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू दिलेले एक्स टू द पॉवर 6, दोन फंक्शन, एक एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स टू द पॉवर 6 आणि दुसरं फाय ऑफ एक्स इज इक्वल टू इट इज साइन एक्स. देन मग एफ ऑफ फाय ऑफ एक्स काय, तर इट इज फाय ऑफ एक्स टू द पॉवर 6 अँड दॅट इज साइन टू द पॉवर 6x. ओके, हे झालं फंक्शन. आणि हिअर एफ ऑफ फाय ऑफ एक्स इज इक्वल टू साइन एक्स, देअरफॉर फाय डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू कॉस एक्स. म्हणजे पुस्तकात या फॉर्ममध्ये दिलेलं आहे, या फॉर्ममध्ये जर थेरम असतात तुम्हाला लगेचच्या लगेच लक्षात आलं असतं, कारण तुम्हाला फंक्शन प्रॉब्लेम या टाईपमध्ये असणार आणि तुम्ही त्याला रिड्यूस या टाईपमध्ये करणार. ओके, म्हणजे हे कंपोजिट फॉर्ममध्ये आहे. कंपोजिट फॉर्ममधला तुम्ही काय करायले, स्टँडर्ड फॉर्ममध्ये रिड्यूस करायले आणि स्टँडर्ड फॉर्ममध्ये रिड्यूस केलं की मग सरळ इंटिग्रल बाय युजिंग द स्टँडर्ड मेथड. आपण लास्ट लेक्चर जे रिव्हिजनचं लास्ट लेक्चर घेतलं होतं त्याच्यात सगळे स्टँडर्ड इंटिग्रल पाहिलेले आहेत. ओके, तर आता हे रिड्यूस झालं म्हणजे एफ ऑफ टी. या फंक्शनला तुम्ही कोणत्या फॉर्ममध्ये रिड्यूस करायले, फक्त एफ ऑफ टी, फंक्शन ऑफ टी बाय युजिंग द सबस्टिट्यूशन. मग ही आहे तुमची सबस्टिट्यूशन मेथड. ओके, हे केअरफुली पहा. म्हणजेच या फंक्शनला तुम्ही एफ ऑफ टी मध्ये कन्वर्ट केलं बाय युजिंग सबस्टिट्यूशन. मग कोणताही प्रॉब्लेम असू द्या, सबस्टिट्यूट करा, सरळ तुम्हाला डी एक्सच्या मल्टिप्लिकेशनमध्ये काय दिसणार, डेरिव्हेटिव्ह. तो कोणत्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आहे त्याला पुट करा. आणि हिअर जर डेरिव्हेटिव्ह दिसतच नसला तर सरळ पाहायचं तिथं कंपोजिट फंक्शन कोणकोणते आहेत, तर त्याच्यातल्या कंपोजिट फंक्शनला पुट करून स्टँडर्डमध्ये रिड्यूस करायचं. मग हिअर कॉस एक्स आणि साइन टू द पॉवर 6 सरळ सरळ दिसायला हे कंपोजिट आहे. पुट साइन एक्स इज इक्वल टू टी, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, कॉस एक्स. देन मग तुमचं ह्या फंक्शनला कंपोजिट फॉर्मला स्टँडर्डमध्ये रिड्यूस केलं आणि स्टँडर्ड इंटिग्रलनुसार त्याचं इंटिग्रेशन काढलं. तर थेरम कशासाठी यूज करायचं आहे, तर टू फाइंडिंग द डेरिव्हेटिव्ह, म्हणजे सबस्टिट्यूशन मेथड कशासाठी आहे, टू फाइंडिंग द इंटिग्रल्स, टू फाइंडिंग द इंटिग्रल्स ऑफ कंपोजिट फंक्शन्स. डेरिव्हेटिव्हमध्ये कंपोजिट फंक्शनचा रूल आहे, पण इथं कंपोजिट फंक्शनचं इंटिग्रेशन काढण्यासाठी कोणता रूल आहे, तर इट इज सबस्टिट्यूशन. मग डेरिव्हेटिव्ह दिसत नसला मल्टिप्लिकेशनमध्ये, आता हिअर साइन ऑफ लॉग एक्स डी एक्स, इथे डेरिव्हेटिव्ह नाही.
पण साईन ऑफ लॉग एक्स कंपोजिट फंक्शन आहे, मग पुट लॉग एक्स इज इक्वल टू टी. हेही कसं सॉल्व्ह करायचं आपण इंटिग्रेशन बाय पार्ट्समध्ये पाहू. डेरिव्हेटिव्ह असलं तर चांगलंच आहे. हिअर इट इज tan टू द पॉवर 7x इंटू sec स्क्वेअर एक्स डी एक्स. आता सरळ डी एक्सच्या मल्टिप्लिकेशनमध्ये sec स्क्वेअर एक्स दिसायले. sec स्क्वेअर एक्स कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे, तर tan एक्सचा. पुट tan एक्स इज इक्वल टू टी. ओके, हिअर इथं डेरिव्हेटिव्ह दिसत नसला तरी पुट काय करणार, तर हे कंपोजिट फंक्शन. हे लक्षात राहू द्या. ओके, मग तुमचा थेरम असा लिहिलेला आहे, परीक्षेत असाच लिहायचा आहे. फक्त तुमचे प्रॉब्लेम या फॉर्ममध्ये आहेत आणि तुम्ही त्या प्रॉब्लेमला कन्वर्ट करायला एफ ऑफ टीमध्ये. सगळे प्रॉब्लेम या फॉर्ममध्ये आहेत, याला कन्वर्ट करायला स्टँडर्ड फॉर्ममध्ये. कंपोजिट फंक्शनला स्टँडर्ड फॉर्ममध्ये रिड्यूस करा बाय युजिंग सबस्टिट्यूशन अँड देन स्टँडर्ड इंटिग्रल. हे झालं तुमचं सबस्टिट्यूशन. ओके, सबस्टिट्यूशनमधलेच हे 3 रिझल्ट्स बाय युजिंग सबस्टिट्यूशन. एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स, एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स इट इज इंटिग्रल log f of x, f dash of x upon under root f of x, याचं इंटिग्रल आहे 2 under root f of x, and here f of x to the power n into f dash of x, it is f of x to the power n plus 1 upon n plus 1. here x to the power n standard integral x to the power n यूज करायचं, म्हणजे here n is not equal to -1. ओके, त्याच्यानंतर आता सम स्पेशल सबस्टिट्यूशन. आता सबस्टिट्यूट काय करायचं सांगितले, तर डी एक्सच्या मल्टिप्लिकेशनमध्ये डेरिव्हेटिव्ह असला ते कशाचा डेरिव्हेटिव्ह त्या फंक्शनला पुट करा, तेही फंक्शन तिथंच असणार. जर डेरिव्हेटिव्ह नसला आणि तरी तिथं कंपोजिट फंक्शन असलं, सरळ कंपोजिट फंक्शनला पुट करा. हे तर स्ट्रेट दिसते सबस्टिट्यूशन मेथड. पण आता हे स्पेशल सबस्टिट्यूशन काय. ओके, तर हिअर इंटिग्रल ऑफ 1 अपॉन अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 9 डी एक्स. ओके, आता हे तर सरळ सरळ तुमच्या टाईपमध्ये म्हणून डायरेक्टली सॉल्व्ह करता येते. ओके, ओके, 1 अपॉन अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. हे इंटिग्रल कसं प्रूव्ह करायचं. आता हा आता फॉर्म्युलाच आहे, तुम्ही फॉर्म्युला पाठ केलेला असते, पण याचं प्रूफ कसं लिहायचं. त्याचं तर स्टँडर्ड फॉर्ममध्ये तर नाही, म्हणजे इंटिग्रल तर काढता येत नाही. सबस्टिट्यूशनला इथं फंक्शनच दिसणार. मग स्पेशल सबस्टिट्यूशन काय, तर हे अंडर रूटमध्ये एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर अंडर रूट, त्याच्यानंतर इट इज एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर और अंडर रूट ए प्लस एक्स आणि ए मायनस एक्स या टाईपमध्ये असले. आता हे सबस्टिट्यूशन आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन डेरिव्हेटिव्ह चॅप्टरमध्ये तिथं सुद्धा यूज केलेले आहेत. डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन, फाइंडिंग द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन बाय युजिंग सबस्टिट्यूशन, त्याच्यात हे यूज केलेले आहेत. मग हिअर या अंडर रूटपैकी कोणतंही आलं तर याच्यासाठी स्पेशल सबस्टिट्यूशन लिहून दिलेले आहेत. हिअर एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आणि इट इज एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. जर एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर असलं तर पुट एक्स इज इक्वल टू ए सेक थिटा और ए कॉस थिटा. हिअर पुट एक्स इज इक्वल टू ए साइन थिटा और कॉस थिटा. and here put x is equal to a tan theta or a cot theta, and here put x is equal to a cos theta. या दोन्हीसाठी एकच सबस्टिट्यूशन. इथं सेक ए सेक थिटा और ए कोसेक थिटा, ए साइन थिटा और ए कॉस थिटा, x is equal to a tan थिटा और a cot थिटा. म्हणजे हे झाले तुमचे स्पेशल सबस्टिट्यूशन्स. इथे तुम्हाला कंपोजिट फंक्शन म्हणजे सरळ डेरिव्हेटिव्ह दिसणं या फॉर्ममध्ये दिसणं झालंय. ओके, मग या फॉर्ममध्ये नाही तर इथं स्पेशल सबस्टिट्यूशन. तर स्पेशल सबस्टिट्यूशन कोणते आहेत, तर हे 4 लक्षात राहू द्या. अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, किंवा अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, किंवा अंडर रूट ए प्लस एक्स ए मायनस एक्स. याच्यापैकी कोणतंही दिसलं तर आधी त्याच्या जागेवर त्याचं सबस्टिट्यूशन हे पुट करा आणि त्याच्यानंतर मग बाय सबस्टिट्यूशनचा रूल जसा आहे त्या रूलनुसार त्याला सॉल्व्ह करा. ओके, हे झाले तुमचे स्पेशल सबस्टिट्यूशन. त्याच्यानंतर स्पेशल फंक्शन्स काय. आता स्पेशल फंक्शन्स तुम्हाला इंटिग्रेशन किंवा ट्रिग्नोमेट्रिक कॅल्क्युलेशन जर करायचं असलं कोणतंही, साइन एक्स अपॉन कॉस वाय, साइन 2x अपॉन कॉस 2x, ओके, किंवा कॉस 3x अपॉन साइन 3 अल्फा. ओके, कोणतेही असू द्या. तुम्हाला जेव्हा ट्रिग्नोमेट्रिक कॅल्क्युलेशन करायचे तेव्हा अँगल सारखे पाहिजेत. साइन 2x अपॉन साइन 2x, एक ते कॉट 2x लिहिता येते
किंवा इथं साईन 2x असतं तर दोन्ही कॅन्सल झाले, म्हणजे कॅन्सल करा किंवा काही करा पण त्याच्यासाठी अँगल सारखे पाहिजे. ओके, सपोज हे असंही असेल कॉस एक्स अपॉन कॉस एक्स, हे दोन्ही कॅन्सल 1, याला लिहिता येते कॉट, पण याला काहीच लिहिता येत नाही. दॅट इज साईन एक्स अपॉन कॉस वाय, अँगल वेगवेगळे आहेत. साईन 3x अपॉन कॉस 3x अपॉन साईन 3 अल्फा, अँगल वेगवेगळे आहेत. इथं कोणतंच ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला यूज करता येत नाही. मग स्पेशल फंक्शन कोणते आहेत आणि प्रॉब्लेम कोणत्या टाईपचे आहेत. ओके, हे आता याच्यात इव्हॅल्युएट इंटिग्रल ऑफ साईन एक्स अपॉन साईन एक्स मायनस ए किंवा इंटिग्रल ऑफ कॉस एक्स मायनस ए अपॉन साइन एक्स माइनस बी, और इट इज कॉस एक्स प्लस ए अपॉन कॉस एक्स प्लस बी, कोणत्याही टाईपमध्ये असणार. आता इथं हे झाले तुमचे स्पेशल फंक्शन्स. आता हे इंटिग्रल फाइंड आउट करते वेळेस काय करायचं, आता याला तर सरळ सरळ स्टँडर्ड फॉर्ममध्ये तर लिहिता येत नाही. ओके, सबस्टिट्यूशन नाही करता येत कारण दोन्हीचे अँगल वेगवेगळे आहेत. कारण साईन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढला साईन एक्स मायनस एचा तर ते येणार कॉस एक्स मायनस ए. या टाईपमध्ये अँगल एक्सच्या फॉर्ममध्ये ते येणारच नाही. इथेही दोन अँगल वेगवेगळे आहेत, मग हे अँगल डिफरंट आहेत. मग आता या प्रॉब्लेमचं सोल्युशन स्पेशल फंक्शन्स. ओके, या प्रॉब्लेमचं सोल्युशन कसं करायचं आहे तर डिनॉमिनेटरमधला जो अँगल आहे तो अँगल काय करायचा आहे न्यूमरेटरमध्ये ॲडजस्ट करायचा आहे. आता इथं डिनॉमिनेटरमधला अँगल कोणता आहे एक्स मायनस ए. हिअर आता इथं तुम्ही एक्स मायनस ए ॲडजस्ट केलं पण ओरिजिनल काय फक्त एक्स आहे, म्हणजे हे ए पाहिजे नाही, दॅट इज प्लस ए. ही झाली ॲडजस्टमेंट आणि डिनॉमिनेटर ॲज इट इज. केअरफुली पहा. ओके, काय केले हा डिनॉमिनेटरमधला अँगलवर ॲडजस्ट केला, डिनॉमिनेटरमधला अँगल. अँड नाव हिअर साईन जो अँगल ॲडजस्ट केला आहे त्या अँगलला ए म्हणा आणि उरलेल्याला बी, आणि इथं फॉर्म्युला यूज करायचा आहे साईन ए प्लस बी. आणि जेव्हा तुम्ही सेपरेट करणार तेव्हा कॅल्क्युलेशन होईल काहीतरी आणि स्टँडर्ड फॉर्ममध्ये येतील प्रॉब्लेम. आणि एकदा स्टँडर्ड फॉर्ममध्ये आले की मग इंटिग्रल काढता येते. तसंच इथं सुद्धा तेच आहे. हिअर इट इज कॉस. आता तुम्हाला अँगल डिनॉमिनेटरमधला अँगल कोणता आहे एक्स मायनस बी, हा एक्स मायनस बी वर ॲडजस्ट करायचा आहे. डिनॉमिनेटरमध्ये जे अँगल आहे ते अँगल वर ॲडजस्ट करा. एक्स मायनस बी ॲडजस्ट केलं पण ओरिजिनल काय एक्स मायनस ए, ओरिजिनल काय एक्स मायनस ए, म्हणजे हे एक्स पाहिजे, हे बी पाहिजे नाही, बीच्या जागेवर काय पाहिजे मायनस ए. मग हिअर बी कॅन्सल करा, दॅट इज प्लस बी आणि इट इज मायनस ए. बी बी कॅन्सल, हे झालं कॅल्क्युलेशन काय एक्स मायनस ए. फक्त यालाच कोणत्या फॉर्ममध्ये लिहू तर हिअर मायनस ए मायनस बी. केअरफुली पहा. साइन एक्स मायनस बी. ओके, हिअर हा अँगलवर ॲडजस्ट केला आणि एवढ्याचं कॅल्क्युलेशन केलं तर पुन्हा काय येणार हे एक्स मायनस ए, कारण एक्स मायनस बी आणि हे प्लस बी हे दोन्ही कॅन्सल आणि इट इज मायनस ए. वर राहणार एक्स मायनस ए. अँगल चेंज करीन, फक्त काय करतो आपण डिनॉमिनेटरमधला अँगल वर ॲडजस्ट करायला. ओके, हिअर मग पुन्हा इथं हे ए आणि हे बी, कॉस ए मायनस बीचा फॉर्म्युला यूज करा. हा डिनॉमिनेटर दोन्हीला सेपरेट द्या. मग काही जे कॅन्सल होते त्याला कॅन्सल करा, जिथं फॉर्म्युला यूज करायचं तिथं फॉर्म्युला. आणि देन इंटिग्रल, ही इंटिग्रल मग येईल स्टँडर्ड फॉर्ममध्ये. आणि एकदा स्टँडर्ड फॉर्ममध्ये आले की मग टेक द इंटिग्रल बाय युजिंग द स्टँडर्ड फॉर्म्युला. इथेही तेच करायचे. मग हे झाले तुमचे स्पेशल इंटिग्रल्स. सबस्टिट्यूशन, त्याच्यानंतर स्पेशल सबस्टिट्यूशन. हे सबस्टिट्यूशन काय तर सरळ डेरिव्हेटिव्ह दिसते, डेरिव्हेटिव्ह नसलं तर कंपोजिट फंक्शन पहा. स्पेशल सबस्टिट्यूशनमध्ये काय अंडर रूटचे, जे आपण डेरिव्हेटिव्ह चॅप्टरमध्ये सुद्धा यूज केले. आणि स्पेशल फंक्शन, तर स्पेशल फंक्शन या टाईपमध्ये असणार. तेव्हा काय करणार डिनॉमिनेटरमधला अँगल वर न्यूमरेटरमध्ये ॲडजस्ट करा. आता इथून पुढचे सगळे जे टाईप्स आहेत त्या प्रॉब्लेमला सरळ सरळ तुम्हाला स्ट्रक्चर दिलेले हे. आता इथे स्ट्रक्चर काय दिलेले आहे ए साइन एक्स प्लस बी कॉस एक्स अपॉन सी साइन एक्स प्लस डी कॉस एक्स. म्हणजेच ए बी सी डी याच्या जागा कोणतेही नंबर असतील 2 साइन एक्स प्लस 3 कॉस एक्स अपॉन 4 साइन एक्स मायनस कॉस एक्स डी एक्स. हिअर इट इज ए बी सी आणि इट इज डी, डी इट इज अ -1. मग या प्रॉब्लेमचं सोल्युशन काय ते हिअर न्यूमरेटर इज इक्वल टू ए इंटू डिनॉमिनेटर प्लस बी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. म्हणजे इथं काय करायचं होतं आपण, याचं तर डायरेक्ट तुम्हाला इंटिग्रल नाही काढता येणार. मग इथं काय करणार या न्यूमरेटरला वर ॲडजस्ट करणार. मग फक्त न्यूमरेटरचा ॲडजस्ट नाही करायचा, तर न्यूमरेटर आणि या डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह हे दोन्ही तुम्ही ॲडजस्ट करणार आहेत वर.
आता ॲडजस्ट कसं करायचं हे आपण लास्ट रिव्हिजनच्या लेक्चरमध्ये एकदा डिस्कस केलेले. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरची डिग्री सेम असली तर कसं ॲडजस्ट करायचं, तीच प्रोसिजर इथे यूज करायची ॲडजस्टमेंटला. पण तुम्हाला इथं आणखीन सोपं करून दिले. ॲडजस्ट कसं करायचं त्यासाठी एक फॉर्म्युला दिले तुम्हाला. दॅट इज न्यूमरेटर इज इक्वल टू ए इंटू डिनॉमिनेटर प्लस बी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. याच्यात ए आणि बी म्हणजे तुम्हाला डिनॉमिनेटरला किंवा डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटरला कोणत्या स्केलरनं मल्टिप्लाय करायचे हे स्केलर चेक करीत बसायची गरज नाही. ह्या इक्वेशन सॉल्व्ह करा, ए आणि बीच्या किमती येतील, त्याच्यावरून तुम्हाला सरळ सरळ ए आणि बीच्या किमती आल्या की सरळ न्यूमरेटरच्या जागावर काय लिहिणार, ए इंटू डिनॉमिनेटर प्लस बी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. त्याच्यानंतर याच्यात दुसऱ्या टाईपचा एक प्रॉब्लेम, ए इंटू ई रेस टू एक्स प्लस बी अपॉन सी इंटू ई रेस टू एक्स प्लस डी. या टाईपमध्ये जरी प्रॉब्लेम असला तरी सोल्युशन मेथड तीच, न्यूमरेटर इज इक्वल टू ए इंटू डिनॉमिनेटर प्लस बी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. ओके, बोर्डात स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करायचे. आता या दोन्ही प्रॉब्लेमसाठी आपल्याला हा रूल यूज करायचा आहे एका स्टेपला. लास्ट इंटिग्रल काढायला कोणता रूल यूज करायचा, कारण आपण डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्हवर ॲडजस्ट करायला होतो. याच्यात काय करायचं, डिनॉमिनेटरचा हा डेरिव्हेटिव्हवर ॲडजस्ट करायला होतो. ओके, तुम्हाला प्रॉब्लेम कसा दिलेला आहे, हिअर इंटिग्रल ऑफ इट इज न्यूमरेटर अँड इट इज डिनॉमिनेटर, हा प्रॉब्लेम. मग तुम्ही न्यूमरेटरच्या जागेवर काय लिहिले केअरफुली पहा. या न्यूमरेटरच्या जागेवर काय लिहिले, ए इंटू डिनॉमिनेटर अँड प्लस बी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. आणि हा अपॉनमधला डिनॉमिनेटर तर ॲज इट इज आहे. ओके, देन सेपरेट केल्याच्यानंतर काय होणार, ए इंटू डिनॉमिनेटर अपॉन डिनॉमिनेटर प्लस बी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर अपॉन डिनॉमिनेटर. ओके, अँड देन सेपरेट द इंटिग्रल हिअर ए इंटू इंटिग्रल ऑफ डी एक्स. कारण हे डिनॉमिनेटर दोन्ही कॅन्सल, इथे राहणार 1 प्लस बी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर अपॉन डिनॉमिनेटर. देन माझं याचं सोल्युशन काय, तर ए 1 एक्स आणि प्लस बी इंटू वर डेरिव्हेटिव्ह आणि खाली फंक्शन, वर डेरिव्हेटिव्ह आणि खाली फंक्शन, त्याचं इंटिग्रल काय, लॉग ऑफ फंक्शन दॅट इज लॉग ऑफ डिनॉमिनेटर अँड प्लस सी. हिअर इट इज द आन्सर. ओके, मग आता हे डिनॉमिनेटर डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर साइन कॉस्टच्या फॉर्ममध्ये असणार काहीतरी, प्रॉब्लेमनुसार वेगवेगळं, किंवा या फॉर्ममध्ये असेल, दोन्हीपैकी कोणतेही. आता इथून पुढच्यासाठी हे स्ट्रक्चर्स लक्षात राहू द्या. ओके, आता इथं स्ट्रक्चर कोणतं होतं, ए साइन एक्स प्लस बी कॉस एक्स अपॉन सी साइन एक्स प्लस डी कॉस एक्स. हिअर इट इज अ स्ट्रक्चर. ए बी सी डीच्या जागा नंबर बदलणार, त्याच्यानंतर इथे ए बी सी डीच्या जागा नंबर बदलणार. सोल्युशन मेथड हीच. ओके, ए न्यूमरेटर इज इक्वल टू ए इंटू डिनॉमिनेटर प्लस बी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. आता याच्यानंतर आपण जेवढ्या काही टाईप्स पाहणार आहेत सबस्टिट्यूशन मेथडमधल्या, त्याच्यात सरळ सरळ तुम्हाला स्ट्रक्चर दिलेले आहेत. म्हणजेच 1 अपॉन क्वाड्रॅटिक फंक्शन किंवा लिनियर फंक्शन अपॉन क्वाड्रॅटिक फंक्शन किंवा तेच अंडर रूटमध्ये सरळ स्ट्रक्चर दिलेले, ते स्ट्रक्चर आणि त्याचे सोल्युशन मेथड काय तेवढंच केअरफुली पहा. ओके, यार आता याच्यानंतर आपण पुढचे सगळ्याला स्ट्रक्चर दिलेले आहे, त्याच्यामुळे हे स्ट्रक्चर केअरफुली लक्षात राहू द्या. ओके, now next and here integrals, some special integral that is 1 upon x square plus a square, 1 upon x square minus a square, 1 upon a square minus x square. आता here याचे प्रूफ सुद्धा तुम्हाला एक्झाममध्ये थेरममधून 3 मार्काला विचारू शकतात. याचे प्रूफ्स, ओके, 1 upon x square plus a square it is 1 by a tan inverse x by a, 1 upon x square minus a square 1 by 2a log of x minus a upon x plus a, and 1 upon a square minus x square it is 1 by 2a log of a plus x अपॉन ए मायनस एक्स. हिअर आता या दोन्हीचे प्रूफ हे तर सरळ सरळ तुम्ही ए स्क्वेअर कॉमन काढले की स्टँडर्ड इंटिग्रल येते. त्या स्टँडर्ड इंटिग्रलनुसार डायरेक्ट तुम्हाला टॅन लिहिता येते, दॅट इज 1 प्लस एक्स स्क्वेअर या फॉर्ममध्ये काहीतरी येईल अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, तर एक्सच्या जागा येते इथे एक्स बाय ए. ओके, त्याच्यानुसार मग सरळ सरळ 2 स्टेपचा प्रॉब्लेम म्हणजे 2 स्टेपचं प्रूफ. आणि हिअर या दोन्हीचं प्रूफ लिहिते वेळेस हिअर तुम्हाला याचं इंटिग्रल काढायचं या दोन्हीचं, तर इथे ए स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आणि ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आधी दोन्हीचे फॅक्टर पाडा. दॅट इज 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर 1 अपॉन एक्स मायनस ए एक्स प्लस ए, आणि इथे येणार ए प्लस एक्स आणि ए मायनस एक्स. डिनॉमिनेटरमध्ये 2 फॅक्टर लिनियर फॅक्टर्स आणि वर हे कॉन्स्टंट, तर आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलं होतं.
ओके, रिव्हिजनच्या लास्ट लेक्चरमध्ये डिनॉमिनेटरमध्ये 2 फॅक्टर प्रॉडक्ट ऑफ 2 लिनियर फॅक्टर्स देन ॲडजस्ट 2 लिनियर फॅक्टर्स इन द न्यूमरेटर. ओके, हिअर म्हणजेच न्यूमरेटरमध्ये कॉन्स्टंट आणि डिनॉमिनेटरमध्ये जर प्रॉडक्ट ऑफ 2 लिनियर फॅक्टर असले तर हे दोन्ही लिनियर फॅक्टरवर ॲडजस्ट करा आणि दोन्ही लिनियर फॅक्टरवर ॲडजस्ट करा, सेपरेट करा, डायरेक्ट स्टँडर्ड इंटिग्रल येते लॉगमध्ये. हे झाली प्रूफ. ओके, हे दोन्ही प्रूफ 3-3 मार्काला विचारतात आणि हे स्टँडर्ड इंटिग्रल्स आहेत. ओके, हे फॉर्म्युले आहेत, त्याच्यामुळे हे केअरफुली पहा, व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके, तिन्ही हे स्टँडर्ड इंटिग्रल आणि या 3 फॉर्म्युल्यावर डिपेंडेड 5 टाईपचे प्रॉब्लेम्स आहेत. ओके, या 5 टाईप, या तिन्ही याच्यावर या 5 टाईपचे प्रॉब्लेम्स डिपेंड आहेत याच 3 फॉर्म्युल्यावर. ओके, हिअर आता पहिली टाईप कोणती आहे? 1 क्वाड्रॅटिक फंक्शन, इंटिग्रल ऑफ 1 क्वाड्रॅटिक फंक्शन. म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम कसा विचारलेला असणार? 1 इट इज 3x² + 2x + 1 dx या टाईपमध्ये, किंवा इंटिग्रल ऑफ 1 x² + 6x + 5 1 quadratic function, 1 quadratic function, or it is 1 x² - 3 dx. It is also 1 quadratic function. Then आता हे तर सरळ सरळ x² आणि a², x² - a² दुसरा फॉर्म दिसायला. या 3 ला लिहिणार √3² म्हणजे a ची किंमत काय आली? √3, त्याच्यानुसार त्याचा आन्सर. पण आता हे दोन्ही x² आणि a² या फॉर्ममध्ये नाहीत. मग तुम्हाला x² आणि a² या फॉर्ममध्ये कन्वर्ट करण्यासाठी याला करायचे कम्प्लीट स्क्वेअर. ओके, मग कम्प्लीट स्क्वेअर मेथडनं हेअर कम्प्लीट स्क्वेअर काय करणार? एक्सचा कोएफिशियंट, त्याचा हाफ आणि त्याचा स्क्वेअर प्लस मायनस करणार, म्हणजे तुम्हाला 2 टर्म मिळणार. एक कम्प्लीट स्क्वेअर होणार आणि पुन्हा कॉन्स्टंट परफेक्ट स्क्वेअर असला ठीक, परफेक्ट स्क्वेअर नसला तर सरळ त्याला √मध्ये लिहायचं. म्हणजे बाय कम्प्लिटिंग स्क्वेअर, कम्प्लीट स्क्वेअर करा, एक्सचा कोएफिशियंट 6. आता इथेही कम्प्लीट स्क्वेअर करते वेळेस काय करायचं? सगळ्यात आधी x² कोएफिशियंट 1 पाहिजे. म्हणजे इथं 3 कॉमन घ्या, 3 कॉमन घेतल्यावर मग इथं एक्सचा कोएफिशियंट 2/3 येईल. मग 2/3चा हाफ आणि त्याचा स्क्वेअर प्लस मायनस करायचा. मग हे झाली कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. आणि कम्प्लिटिंग स्क्वेअर केलं की या 3 पैकी कोणता तरी एक फॉर्म्युला येईल, ते फॉर्म्युला यूज करा. हे झाले तुमचे कम्प्लिटिंग स्क्वेअरचे प्रॉब्लेम. आता कम्प्लिटिंग स्क्वेअरमध्येच आणखीन 1 क्वाड्रॅटिक फंक्शन जे 1 क्वाड्रॅटिक फंक्शन याच्यातच आणखीन असाही प्रॉब्लेम विचारतील. 1 हिअर it is cos x upon sin square x plus 3 sin x minus 5 dx. आता तुम्हाला टाईप कोणती दिलेली आहे? 1 क्वाड्रॅटिक फंक्शन किंवा लिनियर फंक्शन अपॉन क्वाड्रॅटिक फंक्शन. हे सध्या कोणत्याच टाईपमध्ये नाही प्रॉब्लेम. मग इंटिग्रेशनचा प्रॉब्लेम कोणताही विचारला, कोणत्याही फंक्शनचं इंटिग्रेशन काढायचं असलं तर 3 स्टेप लक्षात राहू द्या. सगळ्यात आधी पहा ते कोणत्या टाईपमध्ये आहे. आता आपण इथं ह्या 5 टाईप लिहिल्यात, याच्या आधी आणखीन 2 टाईप लिहिल्या होत्या, a sin x + b cos x upon c sin x + d cos x, त्या टाईपच्या 2 टाईप. पुन्हा पहिल्या लेक्चरमध्ये 4-5 टाईप्स घेतल्या होत्या. सगळ्या टाईप्स लक्षात राहू द्या. इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्हमध्ये हा डिफरन्स आहे. डेरिव्हेटिव्हमध्ये काय स्ट्रेट डिफरन्शिएट करता येते, पण इंटिग्रेशनला प्रत्येक फंक्शनसाठी वेगळी मेथड आहे. त्याच्यामुळे त्या सगळ्या टाईप्स लक्षात राहू द्या. इंटिग्रेशनचा कोणताही प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो सगळ्यात आधी टाईप. आता सध्या आपण या टाईपचं डिस्कस करावं. 1 क्वाड्रॅटिक फंक्शन. मग 1 क्वाड्रॅटिक फंक्शनचं प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करतो? कम्प्लीट स्क्वेअर करा, या 3 पैकी कोणता तरी एक फॉर्म्युला येईल, ते फॉर्म्युला यूज करा. हे झालं 1 क्वाड्रॅटिक फंक्शन. ओके, देन आता हा प्रॉब्लेम तुम्हाला दिलेल्या कोणत्याच टाईपमध्ये नाही, मागच्या दिलेल्या टाईपमध्ये नाही किंवा आता लिहिलेल्या कोणत्याच टाईपमध्ये हा प्रॉब्लेम नाही. तर इंटिग्रेशनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो वेळेस 3 स्टेप लक्षात राहू द्या. प्रॉब्लेम पाहिल्या पहा हा प्रॉब्लेम कोणत्या टाईपमध्ये आहे का? तर हा प्रॉब्लेम नाही टाईपमध्ये. मग टाईपमध्ये नाही तर काय करायचं? मग टाईपमध्ये नाही तर मग सबस्टिट्यूशन करता येते का? पहा, ही दुसरी स्टेप. टाईपमध्ये नसलं काय? सबस्टिट्यूशन. आणि सबस्टिट्यूशन हे करता येत नसलं तर मग त्याला सिम्प्लिफाय करा. सिम्प्लिफाय म्हणजे काय? कॅल्क्युलेशन करा. तिथं जे करता येईल, ट्रिग्नोमेट्रिक असलं तर फॉर्म्युला यूज करा, अल्जेब्रिक असलं तर एक्सपान्शन करा, मल्टिप्लिकेशन करा, जे काही कॅल्क्युलेशन असेल ते कॅल्क्युलेशन त्याला होणार सिम्प्लिफिकेशन. म्हणजे आपल्याला सबस्टिट्यूशन करण्यासाठी dxच्या मल्टिप्लिकेशनमध्ये डेरिव्हेटिव्ह आला पाहिजे, सबस्टिट्यूट करायला सोपं जावं याच्यासाठी. मग dxच्या मल्टिप्लिकेशनमध्ये डेरिव्हेटिव्ह येईल असं काहीतरी सिम्प्लिफिकेशन करा, म्हणजे कॅल्क्युलेशन फॉर्म्युला यूज करा, अल्जेब्रिक कॅल्क्युलेशन कोणतंही. मग आता इथं हा टाईपमध्ये नाही, चला दुसरी स्टेप घ्या. दुसरी स्टेप कोणती आहे? तर सबस्टिट्यूशन करता येते का? पहा, तर dxच्या मल्टिप्लिकेशनमध्ये काय? कॉस एक्स कशाचं डेरिव्हेटिव्ह येते? साइन एक्सचा. इथं आहे साइन एक्स, म्हणजे इथं तुम्हाला सबस्टिट्यूट करता येते. ओके, मग पुट करा. काय पुट करणार? साइन एक्स = t, म्हणजेच काय येणार? कॉस एक्स
dx is equal to dt. And now our integral, it is 1 upon t square plus 3t and plus 5 dt. आणि आता हा प्रॉब्लेम आला टाईपमध्ये, दॅट इज 1 अपॉन क्वाड्रॅटिक फंक्शन. आणि क्वाड्रॅटिक फंक्शनला काय करणार परत, या क्वाड्रॅटिक फंक्शनला कम्प्लीट स्क्वेअर करा. कम्प्लीट बाय कम्प्लिटिंग स्क्वेअर आपल्याला 2 स्टेप मिळणार, एक ए स्क्वेअर आणि एक एक्स स्क्वेअर. मग या तीनपैकी कोणता तरी एक फॉर्म्युला येईल, ते फॉर्म्युला यूज करा. ओके, इंटिग्रेशनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय 3 स्टेप लक्षात राहू द्या. प्रॉब्लेम पहिल्या कोणत्या टाईपमध्ये आहे पहा, टाईप लिहून दिलेले आहेत, स्ट्रक्चर लक्षात राहू द्या, सगळे टाईप लिहून दिलेले आहेत. त्याच्यानंतर टाईपमध्ये असला तर सरळ टाईपची सोल्युशन मेथड दिलेलीच आहे, त्या मेथडनं सॉल्व्ह करा. टाईपमध्ये नसला तर सबस्टिट्यूशन करता येते का पहा, आणि सबस्टिट्यूशनही करता येत नसलं तर मग त्याचं सिम्प्लिफिकेशन करा. म्हणजेच काय, ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला यूज करा किंवा अल्जेब्रिक कॅल्क्युलेशन करा, जे असेल ते, की जेणेकरून आपल्याला सबस्टिट्यूट करता येईल. म्हणजे डीएक्सच्या मल्टिप्लिकेशनमध्ये डेरिव्हेटिव्ह येईल, मग सबस्टिट्यूट करणार आणि सबस्टिट्यूट केल्यावर मग आपल्या टाईपमध्ये येईल प्रॉब्लेम. आता हे आला स्टँडर्ड टाईपमध्ये, दॅट इज 1 अपॉन क्वाड्रॅटिक फंक्शन, कम्प्लीट स्क्वेअर करा आणि या स्टँडर्ड इंटिग्रलपैकी कोणतेही एक इंटिग्रल यूज करा. आणखीन दुसरा एक प्रॉब्लेम पहा, इंटिग्रल ऑफ, इट इज sec x into tan x upon 3 plus tan square x dx. आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. प्रॉब्लेम पहिल्या हा प्रॉब्लेम तर टाईपमध्ये नाही. ओके, मग सबस्टिट्यूशन करता येते का पहा, तर डीएक्सच्या मल्टिप्लिकेशनमध्ये काय, एक तर टॅन एक्स आहे किंवा सेक एक्स आहे किंवा सेक एक्स इंटू टॅन एक्स, हे दोन्ही डीएक्सच्या मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत. मग सेक एक्स इंटू टॅन एक्स कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे, तर ते डेरिव्हेटिव्ह आहे सेक एक्सचा. आणि इथं तर सेक एक्स नाही, म्हणजे सबस्टिट्यूशनही करता येत नाही डायरेक्ट. मग सबस्टिट्यूशनही करता येत नाही, तर आता पुन्हा तिसरी स्टेप, इंटिग्रेशनचा प्रॉब्लेम पहिल्या सगळ्यात आधी पहा टाईपमध्ये आहे का, टाईपमध्ये नसला तर सबस्टिट्यूशन, आणि सबस्टिट्यूशनही नसला तर मग आता सिम्प्लिफिकेशन काय करायला, तर हेअर सेक एक्स इंटू टॅन एक्स अपॉन 3 प्लस, आता इथं टॅन स्क्वेअर आहे तर टॅन स्क्वेअर एक्सला काय लिहिता येते, सेक स्क्वेअर एक्स मायनस 1. इट इज अ फॉर्म्युला फॉर द tan square x, it is a sec square x minus 1. And now here sec x into tan x upon here 3 minus 1, it is a 2, म्हणजे याला लिहू sec square x plus 2 dx. and now put sec x is equal to t, sec x is equal to t ठेवलं की sec x tan x dx, याला लिहिणार dt, that is 1 आणि इकडे dt. and here t square plus 2, म्हणजे हे पुन्हा आलं 1 अपॉन क्वाड्रॅटिक फंक्शन, आणि टी स्क्वेअर प्लस 2 तुम्हाला हा पहिला फॉर्म्युला तिथे यूज करता येते. म्हणजेच टाईपमध्ये पहा, टाईपमध्ये नसलं तर सबस्टिट्यूशन नसलं तर मग त्याचं कॅल्क्युलेशन करा. ओके, कॅल्क्युलेशन असं करा सिम्प्लिफिकेशन की तुम्हाला डी एक्सच्या मल्टिप्लिकेशनमध्ये जे डेरिव्हेटिव्ह आहे सबस्टिट्यूट करता आलं पाहिजे. मग तुम्ही सिम्प्लिफिकेशन करून सबस्टिट्यूट करणार आणि सबस्टिट्यूट करून ते येणार तुमच्या टाईपमध्ये, आणि नंतर मग स्टँडर्ड इंटिग्रल जी टाईप दिली त्या टाईपनुसार त्याचं सोल्युशन मेथड लिहा. हे झालं तुमचं 1 अपॉन क्वाड्रॅटिक फंक्शन. ओके, त्याच्यानंतर दुसरी टाईप कोणती आहे, लिनियर फंक्शन अपॉन क्वाड्रॅटिक फंक्शन. इट इज अ लिनियर फंक्शन अपॉन क्वाड्रॅटिक फंक्शन. याचे प्रॉब्लेम कोणते असणार, हिअर 3x plus 2 अपॉन इट इज एक्स स्क्वेअर प्लस 5x plus 1 dx या टाईपमध्ये. ओके, क्वाड्रॅटिक कोणते येईल, इकडे 2 3 कॉन्स्टंट काही येईल, फक्त कम्प्लीट स्क्वेअर करतो वेळेस आपल्याला काय करायचं आहे, एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 पाहिजे. ओके, मग ते कॉमन घेणार. आता हे लिनियर फंक्शन अपॉन क्वाड्रॅटिक फंक्शन, मग याची सोल्युशन मेथड काय दिलेली आहे, px प्लस क्यू इज इक्वल टू ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ क्वाड्रॅटिक फंक्शन आणि प्लस बी या फॉर्ममध्ये त्याला लिहायचे. म्हणजेच काय करायचे, तर या क्वाड्रॅटिक फंक्शनचा डेरिव्हेटिव्हवर ॲडजस्ट करायचा आहे. हिअर आपण हे लिहायलो, म्हणजे काय, क्वाड्रॅटिक फंक्शनचा या डेरिव्हेटिव्ह या लिनियर फंक्शनमध्ये ॲडजस्ट करायचा आहे. सध्या डायरेक्ट डिनॉमिनेटरवर ॲडजस्ट करता येत नसते. कशामुळे करता येत नाही, आपल्याला डिनॉमिनेटर ॲज इट इज वर ॲडजस्ट करण्याची मेथड कोणती आहे, तर डिग्री ऑफ न्यूमरेटर अँड डिग्री ऑफ डिनॉमिनेटर इज सेम, देन ॲडजस्ट डिनॉमिनेटर ॲज इट इज इन द न्यूमरेटर. पण इथे डिग्री सेम नाही. पण जेव्हा आपण या क्वाड्रॅटिक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढणार तेव्हा ते लिनियर फंक्शनच होणार. डेरिव्हेटिव्ह काढल्याच्या नंतर मग याचा डेरिव्हेटिव्ह काय करायचा आहे, वर ॲडजस्ट करा, आणि डेरिव्हेटिव्ह ॲडजस्ट केला की त्याला 2 फॉर्ममध्ये सेपरेट करा आणि इंटिग्रेशन करा. आता हिअर याचा डेरिव्हेटिव्ह मी डायरेक्ट लिहिलो, एक्स स्क्वेअर प्लस 5x, याचा डेरिव्हेटिव्ह काय ते 2x प्लस 5. म्हणजेच या न्यूमरेटरमध्ये तुम्हाला हा डेरिव्हेटिव्ह ॲडजस्ट करायचा आहे. माझं ॲडजस्टमेंट काय, हिअर इथं 2x लिहिले पण पाहिजे काय 3x, 2 कॅन्सल करायचे त्याच्या जागेवर 3 पाहिजे. म्हणजेच हिअर
3/2 मल्टिप्लाय करा, 2 कॅन्सल, इट इज 3x. पण 3/2 5ला मल्टिप्लाय केल्याच्यानंतर हे होते 15/2. ओके, पण आपल्याला 15/2 पाहिजे नाही, इट इज अ 15/2. एवढ्याचं कॅल्क्युलेशन केलं तर ते येते फक्त 3x. ओके, पण ओरिजिनल न्यूमरेटरमध्ये काय 3x + 2 आणि अपॉन डिनॉमिनेटर ॲज इट इज. ओके, देन मग आता ही एक टर्म झाली. या दोन्हीचं कॅल्क्युलेशन केल्यावर काय होते +4 म्हणजेच -11/2. हे ते नंबर -11/2. म्हणजे या टर्मला हा डिनॉमिनेटर सेपरेट द्या आणि इथं -11/2 आले त्यालाही हा डिनॉमिनेटर सेपरेट द्या. म्हणजे तुम्हाला 2 इंटिग्रल आले. आणि दोन्ही इंटिग्रल कसे सॉल्व करणार होता, 3/2 तो कॉन्स्टंट, हा डेरिव्हेटिव्ह आणि अपॉन फंक्शन. ओके, डायरेक्टली लिहितो 3/2 × 2x + 5 अपॉन x² + 5x + 1 dx आणि मायनस हे 11/2 आहे, इट इज 11/2 × 1 अपॉन x² + 5x + 1 dx. हे झाले तुमचे 2 इंटिग्रल. अँड हिअर इट इज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस क्वाड्रॅटिक फंक्शन, दॅट मीन्स f' अपॉन f(x). म्हणजे फर्स्ट इंटिग्रल काय लिहिणार, log of f(x). आपल्या सबस्टिट्यूशनचा थेरम लिहिल्यानंतर रिझल्ट लिहिले होते, त्याच्यातला पहिला रिझल्ट इंटिग्रल ऑफ f' अपॉन f(x). तर f' अपॉन f(x) याचं इंटिग्रल काय, log of f(x). इट इज log of f(x) मायनस 11/2. आता हे पुन्हा आलं 1 अपॉन क्वाड्रॅटिक फंक्शन, आणि 1 अपॉन क्वाड्रॅटिक फंक्शन काय करणार, कंप्लीट स्क्वेअर करा. या तीनपैकी कोणता तरी एक फॉर्म्युला येणार. हे झालं तुमचं लिनियर फंक्शन अपॉन क्वाड्रॅटिक फंक्शन. ओके, 1 अपॉन क्वाड्रॅटिक फंक्शन आणि इट इज लिनियर फंक्शन अपॉन क्वाड्रॅटिक फंक्शन. आता त्याच्यानंतर 1 अपॉन a + b sin x, 1 अपॉन a + b cos x. ह्या टाईपचे स्ट्रक्चर लक्षात राहू दे. 1 अपॉन a + b sin x, 1 अपॉन a + b cos x किंवा 1 अपॉन a sin x + b cos x + c. तेच पुन्हा इकडे लिहिलेले 1 अपॉन a + b sin 2x. इथं अँगल आहे x आणि इथे अँगल आहे 2x. आणि पुन्हा आणखीन खाली लिहिलेले 1 अपॉन a + b sin square x. ओके, कन्फ्यूज नाही व्हायचं तिन्ही टाईपमध्ये. हे 1 अपॉन a + b sin x, 1 अपॉन a + b sin 2x आणि इट इज 1 अपॉन a + b sin square x. तसंच कॉससाठी. ओके, हे स्ट्रक्चर फक्त व्यवस्थित पहा आणि त्याचे सोल्युशन मेथड. जर प्रॉब्लेम तुमचा या टाईपमध्ये असला, कोणता आहे 1 अपॉन a + b sin x, a आणि b याच्या जागा नंबर असेल कोणताही 1 अपॉन 3 + 4 sin x, 1 अपॉन 3 + 4 sin x. या टाईपमध्ये आला प्रॉब्लेम 1 अपॉन a + b sin x. म्हणजे सोल्युशन मेथड काय, पुट tan x/2 इज इक्वल टू t. मग tan x/2 इज इक्वल टू t, देन dx इज इक्वल टू 2 dt अपॉन 1 + t². आणि इथं sin x आहे, तर sin x ची व्हॅल्यू आहे 2t अपॉन 1 + t². ओके, केअरफुली पहा. 1 अपॉन 3 + 4 sin x. स्ट्रक्चर केअरफुली लक्षात राहू द्या आणि त्याची सोल्युशन मेथड. जेव्हा 1 अपॉन 3 + 4 sin x आहे तेव्हा सबस्टिट्यूशन आहे tan x/2. देन मग dx इज इक्वल टू 2 dt अपॉन 1 + t² आणि sin x इज इक्वल टू 2t अपॉन 1 + t². इथं कॉस असतं तर मग इथं कॉसची किंमत लिहिली असते 1 - t² अपॉन 1 + t². आणि दोन्ही असले तर दोन्हीची किंमत लिहा. नंतर dx sin x cos x ज्या काही व्हॅल्यू आहेत त्या याच्यात पुट करा. याच्यात पुट केल्याच्या नंतर तुम्हाला परत हेच मिळणार 1 अपॉन क्वाड्रॅटिक फंक्शन. आणि 1 अपॉन क्वाड्रॅटिक फंक्शन आले पुन्हा कंप्लीट स्क्वेअर करा. या तीनपैकी एक फॉर्म्युला. त्याच्या पुढची टाईप ही सुद्धा सेम. आता इथं फक्त 2x घेईल. ओके, 1 अपॉन 3 + 4 sin 2x किंवा 1 अपॉन 3 + 4 cos 2x किंवा 3 cos 2x + 4 sin 2x + 5 टाईप कोणतं येईल याच्यापैकी. ओके, देन मग आता इथं सोल्युशन मेथड काय, पुट tan x इज इक्वल टू t and therefore dx is equal to dt upon 1 + t². and here sin 2x again same, it is 2t upon 1 + t². पुन्हा प्रोसिजर तीच. ह्या किमती इथे ठेवून द्या, त्याचं कॅल्क्युलेशन करा. कॅल्क्युलेशन केल्यानंतर पुन्हा 1 अपॉन क्वाड्रॅटिक फंक्शन येईल. 1 अपॉन क्वाड्रॅटिक फंक्शनला कंप्लीट स्क्वेअरनं या फॉर्ममध्ये आणा आणि हेअर या तीनपैकी कोणता तरी एक फॉर्म्युला येणार तिथं आणि यूज करा. त्याच्यानंतर पुन्हा आणखीन थर्ड. ओके, आता इथं स्क्वेअर आहे. ओके, आता इथं सोल्युशन मेथड काय. ओके, तिन्ही व्यवस्थित पहा.
एका याच्यात होतं 1/a+b sin x, नंतर 1/a+b sin 2x आणि नंतर हे 1/a+b sin square x, तसंच 1/a+b cos x, 1/a+b cos 2x, 1/a+b cos square x किंवा 1/a sin x plus b cos x plus c, त्याच टाईपमध्ये हे तीन. ओके. नाव आता याची सोल्युशन मेथड काय दिलेली आहे? डिव्हाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय cos square x. मग न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला जेव्हा तुम्ही cos square x ने डिव्हाइड करणार तेव्हा इथे येणार 1/cos square x, म्हणजे त्याला लिहिणार sec square x, इट इज 1/cos square x. 3/cos square x, it is a 3 sec square x. And here 4 into sin square upon cos square, तर ते होते 4 tan square x dx. ओके. नाव आता याच्यानंतर दुसरी स्टेप काय? पहिली स्टेप आहे डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय cos square x. दुसरी स्टेप काय? इन डिनॉमिनेटर यूज sec square x इज इक्वल टू 1 प्लस tan square x. फक्त डिनॉमिनेटरमध्ये, न्यूमरेटरमध्ये नाही, फक्त डिनॉमिनेटरमध्ये काय करायचंय? sec square x च्या जागेवर लिहायचंय 1 प्लस tan square x आणि प्लस 4 tan square x dx या टाईपमध्ये. म्हणजेच आता डिनॉमिनेटरमध्ये राहणार हे 3 tan square x आणि 4 tan square x, ते होते 7 tan square x प्लस 3 आणि नंतर पुट tan x इज इक्वल टू t आणि tan x चा डेरिव्हेटिव्ह काय? sec square x dx इज इक्वल टू dt. आणि मग पुन्हा हे 1 क्वाड्रॅटिक फंक्शन येणार. या तीनपैकी कोणता तरी एक फॉर्म्युला यूज करा आणि सॉल्व्ह करा. ओके. म्हणजेच तुम्ही आता हे जे 5 टाईपचे प्रॉब्लेम पाहिले, या 5 मध्ये फक्त स्ट्रक्चर लक्षात ठेवा, सगळे याच्यात कॅल्क्युलेशन हेच करायचं आपण. 1 क्वाड्रॅटिक फंक्शन, कंप्लीट स्क्वेअर करा, तीनपैकी एक फॉर्म्युला, कंप्लीट स्क्वेअर, पुन्हा या तीनपैकी एक फॉर्म्युला. फक्त स्ट्रक्चर आणि सुरुवात काय करायची तेवढं पहा. ओके. इथं लिहून दिलेली ही सुरुवात, हे एवढंच व्यवस्थित पहा, म्हणजे तुम्हाला टाईपच लक्षात राहू द्या. सोल्युशन मेथड जवळपास सगळ्याच्या सारख्याच आहेत. एकदा सुरुवात कशी करायची हे लक्षात आलं की पुढचं कॅल्क्युलेशन तेच रिपीट आहे. म्हणजे कंप्लीट स्क्वेअर, तीनपैकी एक फॉर्म्युला. ओके. आता हे झाले स्पेशल इंटिग्रल. आता आणखीन पुन्हा इट इज 1/x² प्लस a² 1/x² मायनस a² आणि 1/a² मायनस x². असेच हे 1 क्वाड्रॅटिक फंक्शन, असेच आहेत 1 क्वाड्रॅटिक फंक्शन. ओके. त्याची स्पेशल इंटिग्रल, ते सुद्धा स्टँडर्ड इंटिग्रल्स आहेत. ओके. हिअर वी कॅन राईट some special integrals. Here integral of 1/√a² minus x² dx is equal to, it is sin inverse x by a plus c. Then second integral 1/√x² plus a² dx is equal to, it is log of x plus अंडर ऑफ, हे जे अंडर रूट आहे तेच अंडर रूट इकडे लिहिलं, x² प्लस a² प्लस c. and third 1/√x² minus a² dx, then it is log of x plus अंडर रूट x² मायनस a² प्लस c. ओके. फॉर्म्युले लक्षात ठेवायला सोपे आहेत. a² मायनस x² जे ते साइन इनवर्स x बाय, आणि उरलेले दोन्ही अंडर रूटचे लॉग ऑफ x प्लस आणि जे अंडर रूट आहे तेच अंडर रूट. फॉर्म्युलेही लक्षात ठेवायला सोपे आहेत आणि हे फॉर्म्युले प्रूफ परीक्षेत विचारतात. हे आणि हे सगळे जे प्रूफ कोणत्या मेथडनं लिहिणार, तर इंटिग्रल्स ऑफ सम स्पेशल सबस्टिट्यूशन, जे तुम्हाला अंडर रूटचे सबस्टिट्यूशन सांगितले होते. अंडर रूट ऑफ a² मायनस x², याच्यासाठी सबस्टिट्यूशन काय, तर पुट x इज इक्वल टू a sin θ. मग इथं पुट x इज इक्वल टू a sin θ ठेवा आणि सबस्टिट्यूशननुसार त्याचं कॅल्क्युलेशन करीत जा, लास्टला ॲन्सर येईल. त्याच्यानंतर इथं अंडर रूट ऑफ x² मायनस x² प्लस a², तर याच्यासाठी सबस्टिट्यूशन आहे पुट x इज इक्वल टू a tan θ. सबस्टिट्यूशन करा, हे स्पेशल सबस्टिट्यूशन आहे, त्याच्यानुसार मग कॅल्क्युलेशन करा. हे झाले तुमचे प्रूफ. हेही तुम्हाला प्रूफ 3 किंवा 4 मार्काला विचारतात. आणि याच्यावरचे प्रॉब्लेम कोणते आहेत, तर सेम हेच. हे काय होतं 1 क्वाड्रॅटिक फंक्शन, तर आता हे 1 क्वाड्रॅटिक फंक्शन, लिनियर फंक्शन क्वाड्रॅटिक फंक्शन. तर आता टाईप कोणती असणार,
लिनियर फंक्शन अपॉन अंडर रूट क्वाड्रॅटिक फंक्शन. आणि सोल्युशन मेथड तीच. इथं काय होते सोल्युशन मेथड, कंप्लीट स्क्वेअर करा, या तीनपैकी एक फॉर्म्युला यूज करा. आता इथं 1 अपॉन अंडर रूटसाठी काय असणार, कंप्लीट स्क्वेअर करा, या तीनपैकी एक फॉर्म्युला. लिनियर फंक्शन अपॉन क्वाड्रॅटिक फंक्शन, याच्यासाठी काय होतं, क्वाड्रॅटिक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह लिनियर फंक्शनमध्ये ॲडजस्ट करीत होतो. तेच इथं करायचं. क्वाड्रॅटिक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह नाही, क्वाड्रॅटिक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह लिनियर फंक्शनमध्ये ॲडजस्ट करायचा. आणि सोल्युशन मेथड पुन्हा तीच, सेपरेट करा त्याला. एक येईल एफ डॅश ऑफ एक्स अपॉन अंडर रूट एफ ऑफ एक्स. इथं आलं होतं एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स, त्याचं इंटिग्रेशन होतं लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. आता पुढच्या टाईपमध्ये येणार लिनियर फंक्शन अपॉन अंडर रूट क्वाड्रॅटिक फंक्शनमध्ये येणार एफ डॅश ऑफ एक्स अपॉन अंडर रूट एफ ऑफ एक्स. मग त्याचं इंटिग्रेशन काय, 2 अंडर रूट एफ ऑफ एक्स. आणि पुढचं 1 अपॉन अंडर रूट क्वाड्रॅटिक फंक्शन, कंप्लीट स्क्वेअर करा, या तीनपैकी कोणता तरी एक फॉर्म्युला. हिअर integrals of the type here integral of 1 upon under root quadratic function ax square plus bx plus c dx. सेम मेथड, फक्त फॉर्म्युला हा यूज करायचा, या तीनपैकी एक. त्याच्यानंतर लास्ट integrals of the type. Here linear function upon under root quadratic function. Here linear function upon quadratic function, it is linear function upon under root quadratic function. मेथड तीच. या क्वाड्रॅटिक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे फक्त डेरिव्हेटिव्ह कशाचा, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c. सेम हेच, ॲडजस्ट द डेरिव्हेटिव्ह ऑफ क्वाड्रॅटिक फंक्शन इन लिनियर फंक्शन. मग डेरिव्हेटिव्ह ॲडजस्ट केला की सरळ सेपरेट करा. सेपरेट केलं की ते एफ डॅश ऑफ एक्स अपॉन अंडर रूट एफ ऑफ एक्स, आणि दुसरं येणार 1 अपॉन अंडर रूट क्वाड्रॅटिक फंक्शन. मग पुन्हा त्याला कंप्लीट स्क्वेअर करा, या तीनपैकी कोणता तरी एक फॉर्म्युला येईल, ते फॉर्म्युला यूज करा. आता ह्या सगळ्या टाईप झाल्यास तुमच्या सबस्टिट्यूशन फंक्शनच्या. ओके, आता जेवढ्या काही बोर्डवर लिहिले या सगळ्या याच्यात कॅल्क्युलेशन एकच आहे. कोणतं कॅल्क्युलेशन आहे, कंप्लीट स्क्वेअर करा, कंप्लीटिंग स्क्वेअर, आणि मग या स्टँडर्ड इंटिग्रलपैकी किंवा या दोन टाईपसाठी या 3 स्टँडर्ड इंटिग्रलपैकी कोणतं तरी एक इंटिग्रल येईल. म्हणजे सगळ्यासाठी मेथड एकच, कंप्लीटिंग स्क्वेअर. दिसायला जरी तुम्हाला टाईप ह्या 7 दिसत असल्या, हेअर 1 2 3 4 5 6 अँड 7 दिसायला जरी टाईप 7 असल्या तर कॅल्क्युलेशन सगळ्याचं सेमच आहे. काय करायचं आहे, कंप्लीट स्क्वेअर आणि जे स्टँडर्ड इंटिग्रल आहे त्या स्टँडर्ड इंटिग्रलनुसार सॉल्व करा. फक्त तुम्ही सुरुवात कशी करायची ते लक्षात घ्या. कंप्लीट स्क्वेअर इथे लिनियर फंक्शन अपॉन क्वाड्रॅटिक फंक्शन, जी मेथड आहे तीच. हे 1 अपॉन a प्लस बी साइन एक्स. सोल्युशन मेथड, ह्या 2 स्टेप झाल्या की पुन्हा 1 अपॉन क्वाड्रॅटिक फंक्शन, कंप्लीट स्क्वेअर करा, तीनपैकी एक. इथेही स्ट्रक्चर या टाईपमध्ये असलं, सुरुवातीच्या 2 स्टेप काय करायच्या त्या केअरफुली पहा. त्याच्यानंतर पुन्हा 1 अपॉन क्वाड्रॅटिक फंक्शन. इथेही तेच, कोणत्या स्टेप आहेत सुरुवातीच्या तेवढ्या लक्षात राहू द्या. ह्या 2 स्टेप लक्षात घ्या, डायरेक्ट हे कळतीच, पुट टॅन एक्स इज इक्वल टू टी. ओके, देन पुन्हा कंप्लीट स्क्वेअर, 1 अपॉन क्वाड्रॅटिक फंक्शन येणार, आणि 1 अपॉन क्वाड्रॅटिक फंक्शन आले की पुन्हा या तीनपैकी एक फॉर्म्युला. पुन्हा हे अंडर रूटची, अंडर रूटमध्ये त्याच टाईपचे प्रॉब्लेम, 1 अपॉन अंडर रूट क्वाड्रॅटिक फंक्शन आणि लिनियर फंक्शन अपॉन अंडर रूट क्वाड्रॅटिक फंक्शन. कंप्लीट स्क्वेअर करा, या तीनपैकी एक फॉर्म्युला येईल. ओके, हे झालं तुमचं इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन मेथड. आता याच्यानंतर लास्ट राहिलेले, लास्टचे 2, इंटिग्रेशन बाय पार्ट्स आणि इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन. ओके, ते पाहू. याच्यानंतर इंटिग्रेशन बाय पार्ट्स. इंटिग्रेशन बाय पार्ट्स म्हणजेच यू इंटू व्ही. याच्यात थेरम कोणता आहे, यू इंटू व्ही, इंटिग्रल ऑफ यू इंटू व्ही डी एक्स इज इक्वल टू यू इंटू इंटिग्रल ऑफ व्ही मायनस इंटिग्रल ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ यू
इंटू इंटिग्रल ऑफ फी dx and it is dx. ओके, हिअर हा झाला तुमचा यू इंटू व्हीचा रूल. ओके, डेरिव्हेटिव्हमध्ये बी यू इंटू व्हीचा रूल आहे. दॅट इज डेरिव्हेटिव्हमधला यू इंटू व्ही काय? इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ यू इंटू व्ही. इट इज यू इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही प्लस व्ही इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू. ओके, अँड हिअर यू इंटू व्ही, इंटिग्रल ऑफ यू इंटू व्ही, यू इंटू इंटिग्रल ऑफ व्ही मायनस, आता इंटिग्रल कशाचं इंटिग्रल? तर प्रॉडक्ट ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ यू इंटू इंटिग्रल ऑफ व्ही. यूचा डेरिव्हेटिव्ह आणि व्हीचं इंटिग्रल, या दोन्हीचा प्रॉडक्ट, त्या दोन्हीचं इंटिग्रल. हिअर इंटिग्रल ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ यू इंटू इंटिग्रल ऑफ व्ही. हिअर नाव आता डेरिव्हेटिव्हमध्ये यू इंटू व्ही रूल, तुम्ही कोणतंही फर्स्ट फंक्शन आणि कोणतंही सेकंड फंक्शन म्हणलं तरी चालत होतं. यू फर्स्ट फंक्शन घ्या किंवा व्ही फर्स्ट फंक्शन घ्या, पण इंटिग्रेशनमध्ये फर्स्ट फंक्शन आणि सेकंड फंक्शन चॉईस करण्यासाठी रूल आहे. हिअर इट इज LIATE. Here LIATE, that is logarithmic, inverse trigonometric, algebraic, trigonometric and it is exponential. ओके, म्हणजेच काय, या ऑर्डरमध्ये जे फंक्शन फर्स्ट असेल त्यालाच फर्स्ट फंक्शन म्हणा आणि नेक्स्ट असलं तर त्याला सेकंड फंक्शन. म्हणजेच तुम्हाला जर प्रॉब्लेम असा असला एक्स इंटू साईन एक्स, एक्स इंटू साईन एक्स, तर हिअर इट इज अल्जेब्रिक आणि इट इज ट्रिग्नॉमेट्रिक. अल्जेब्रिक आधी आहे, ट्रिग्नॉमेट्रिक नंतर, म्हणजे हे ॲज इट इज आहे. पण हाच प्रॉब्लेम जर असा असला एक्स इंटू लॉग एक्स, तर इथं इट इज अल्जेब्रिक आणि इट इज लॉगॅरिथमिक. पण लॉगॅरिथमिक काय एकदम पहिले, म्हणजे तुम्हाला हे इंटिग्रल डायरेक्ट फाइंड आउट करता येणार नाही. याला सगळ्यात आधी काय करावं लागणार? इंटिग्रल ऑफ लॉग एक्स इंटू एक्स या ऑर्डरमध्ये लिहा, अँड देन इट इज यू अँड इट इज व्ही. म्हणजेच सेकंड फंक्शन आपण जे यू इंटू व्हीमध्ये घेतो, यू इंटू व्हीमध्ये सेकंड फंक्शन कोणतं घेतो, तर ज्याचं इंटिग्रल काढायला सोपं जाईल यू इंटू व्ही, कारण आपल्याला व्हीचं इंटिग्रेशन काढायचं आहे. म्हणजे ज्या फंक्शनचं इंटिग्रेशन काढायला सोपं जाईल अशाला आपण सेकंड फंक्शन कन्सिडर करणार. आता इथं लॉग एक्सचं इंटिग्रेशन स्टँडर्ड इंटिग्रल नाहीच, लॉग एक्सचं इंटिग्रल आता यू इंटू व्हीनं काढणार आहेत आपण. या लॉग एक्सचं स्टँडर्ड इंटिग्रल नाहीच, आणि इथं सेकंड फंक्शन लॉग आहे, म्हणजे सेकंड फंक्शनचं इंटिग्रल काढताच येणार नाही. म्हणून याला फर्स्ट फंक्शन आणि याला सेकंड फंक्शन, त्याच्यासाठी ही ऑर्डर आहे. इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन याच्यासुद्धा इंटिग्रल लिहून दिलेले नाहीत, स्टँडर्ड इंटिग्रल, ते सुद्धा आपल्याला यू इंटू व्ही या रूलनंच आता प्रूव्ह करायचे. म्हणजे स्टँडर्ड फॉर्म्युले नाहीत, पण त्याचं इंटिग्रल फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला हा रूल यूज करायचा आहे यू इंटू व्हीचा, लॉगॅरिथमिक आणि इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनसाठी. मग हिअर हा रूल लक्षात राहू द्या, LIATE, इंटिग्रेशन बाय पार्ट्स. ओके, या लेटरमधले जे ऑर्डरमध्ये फर्स्ट येईल त्याला फर्स्ट आणि जे सेकंड आहे त्याला सेकंड फंक्शन. ओके, नाव आता इथं लॉगॅरिथमिक फंक्शन, लॉगॅरिथमिक आणि इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचे इंटिग्रल्स कसे काढायचे. ओके, हिअर तर लॉगॅरिथमिक फंक्शन आणि इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचे इंटिग्रल्स काढण्यासाठी काय करायचं, तर हिअर सेकंड फंक्शन 1 घ्या आणि त्याचं इंटिग्रल करा. सेकंड फंक्शन 1 लॉगॅरिथमिक फंक्शन लॉग एक्स, इंटिग्रल ऑफ लॉग एक्स स्टँडर्ड फॉर्म्युला नाही, मग याचं इंटिग्रेशन कसं काढणार, तर हिअर लॉग एक्स इंटू 1. सेम फॉर द इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन, मग साईन इन्व्हर्स असो, कॉस इन्व्हर्स असो, हिअर ओके, इट इज यू इंटू व्ही. केअरफुली पहा, म्हणजे लॉगॅरिथमिक आणि इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन, आता यार साइन इन्व्हर्स लिहिले, कॉस इन्व्हर्स, टॅन इन्व्हर्स, कॉट इन्व्हर्स, सेक इन्व्हर्स आणि कोसेक इन्व्हर्स, कोणत्याचंही इंटिग्रेशन काढायचं असलं तर काय करणार, सेकंड फंक्शन 1 लॉगॅरिथमिक फंक्शन आणि इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनसाठी टू फाइंड द इंटिग्रल ऑफ दिस टू फंक्शन टेक द सेकंड फंक्शन ॲज 1 अँड यूज यू इंटू व्ही, इंटिग्रेशन बाय पार्ट्स. त्याच्यानंतर आणखीन रिपीटेड इंटिग्रल कोणते आहेत, repeated integral. Here repeated integral are in the form exponential function into sine exponential, here it is e to the power x or a to the power x or cos x are in the form of the repeated. Here e to the power x exponential function, e to the power x exponential product of the exponential function and sine or cos, हे झाले तुमचे रिपीटेड इंटिग्रल्स.
ओके, याच्या जागा ए टू द पॉवर एक्स सुद्धा येऊ शकतं. ओके, ई टू द पॉवर एक्स इंटू साइन एक्स, ए टू द पॉवर एक्स इंटू कॉस एक्स, हे येणार रिपीटेड इंटिग्रल. आणखीन दोन स्पेशल, सेक क्यूब अँड कोसेक क्यूब, हे सुद्धा फंक्शन्स काय रिपीटेड इंटिग्रलमध्ये आहेत. ओके, हे तर रिपीट येणारच, एक्सपोनेन्शियल फंक्शन इंटू साइन ऑर कॉस. आणखीन त्याच्यात कोणते सेक क्यूब आणि कोसेक क्यूब, हे सुद्धा काय रिपीटेड इंटिग्रलमध्ये येणार. आणि याच्यातच आणखीन काही सबस्टिट्यूशनचे प्रॉब्लेम. तर सबस्टिट्यूशन कसे करणार? सरळ कंपोजिट फंक्शन दिसले की त्याला पुट करा. डेरिव्हेटिव्ह तिथं डीएक्सच्या मल्टिप्लिकेशनमध्ये असो का नसो, कंपोजिट फंक्शनला पुट करा आणि त्याच्यानुसार मग इंटिग्रेशन काढा. ओके, हे झालं तुमचं यू इंटू व्ही. आता यू इंटू व्हीमध्ये आणखीन 3 स्टँडर्ड इंटिग्रल्स आहेत. ओके, सम स्पेशल इंटिग्रल जे आपण हे लिहिलेले आहेत. 1/√a² - x², 1/√x² - a² आणि 1/√x² + a², 1/च्या फॉर्ममध्ये लिहिलेत. आणि याच्या आधी आणखीन कोणते पाहिले होते विदाऊट अंडररूटचे? 1/a² + x², 1/a² - x² आणि 1/x² - a². आता स्पेशल इंटिग्रल पाहिजे फक्त अंडररूट, √a² - x², √x² + a² आणि √x² - a². केअरफुली पहा. ओके, हिअर some special integrals. Okay, here integral of √a² - x² dx is equal to x/2 √a² - x² plus a²/2 sin inverse x/a plus c. Second integral it is x² plus a² dx. It is x/2 √of x² plus a² plus a²/2 log of x plus √ x² plus a² plus c. And last third integral of √x² minus a² dx. It is x/2 √x² minus a² minus a²/2 log of x plus √x² plus a² plus c. हे झाले तुमचे आणखीन 3 स्टँडर्ड इंटिग्रल. आपण याच्या आधी हे 3 पाहिले, त्याच्या आधी आणखीन 3 कोणते ते विदाऊट अंडररूटचे होते. 1/ क्वाड्रॅटिक फंक्शन, हे 1/ क्वाड्रॅटिक फंक्शन अँड इट इज ओनली अंडररूट क्वाड्रॅटिक फंक्शन. अंडररूट क्वाड्रॅटिक फंक्शन. मला याचं प्रूफ कसे लिहिणार? तर हे स्पेशल सबस्टिट्यूशन सुद्धा प्रूव्ह करता येतात. स्पेशल सबस्टिट्यूशन किंवा इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा यूज करून प्रूव्ह करायचं आहे. सेकंड फंक्शन ॲज 1. या तिन्हीचं प्रूफ लिहिण्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला? तर सेकंड फंक्शन 1 घ्या आणि यू इंटू व्हीचा फॉर्म्युला. हे प्रूव्ह करते वेळेस √of x² plus a² इंटू 1 आणि यू इंटू व्हीचा फॉर्म्युला. म्हणजे सरळ सरळ हे सगळे प्रॉब्लेम टाईपमध्ये थेरम्स आहेत आणि हे थेरम विचारतात 4-4 मार्काला. इम्पॉर्टंट थेरम आहे, परीक्षेत जास्तीत जास्त हेच विचारलेले. काय करणार? सेकंड फंक्शन 1 घ्या आणि नंतर यू इंटू व्ही, यू इंटू व्हीनं त्याचं प्रूफ लिहा. एका प्रॉब्लेमसारखंच प्रूफ आहे आणि फॉर्म्युला मोठा जरी असला तरी लक्षात ठेवायला सोपा आहे. हिअर x/2 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 सगळ्याच याच्यासारखंच आहे. जे अंडररूट आहे तेच अंडररूट, म्हणजे पहिली टर्म तर लक्षात राहते. x/2 जे अंडररूट आहे तेच, x/2 x/2 जे अंडररूट आहे तेच लिहिले. त्याच्यानंतर a²/2 a²/2 इट इज a²/2. फक्त एका जागा मायनस आले तर ते कुठे? -a², जिथे तिथंच -a². आणि त्याच्या पुढे जे हे लिहिलेले हे काय? साइन इनव्हर्स ऑफ x/a log of x plus √x² plus a² आणि log of x plus √x². here it is -a². ओके, हे लक्षात राहतात. ही पहिली टर्म ॲज इट इज, दुसऱ्या याच्यात a²/2 a²/2 सगळ्या याच्यात आहे आणि त्याच्यानंतर जे लास्टला लिहिलेलं आहे a²/2च्या मल्टिपलमध्ये. तर हे 3 इंटिग्रल तुम्हाला आधीच पाठ असली तर ते लगेचच्या लगेच पाठ होतात. √a² - x². तर लास्टला जे लिहिलेले ते काय? 1/√a² - x²चा फॉर्म्युला. हिअर √of x² plus a², x/2 हे अंडररूट सेम
प्लस ए स्क्वेअर बाय टू, आणि ए स्क्वेअर बाय टूच्या मल्टिपलमध्ये काय लिहिले हिअर, याच्याच 1/चा जे फॉर्म्युला आहे ते फॉर्म्युला लिहिले. म्हणजे हे 3 फॉर्म्युले पाठ असले तर ते लगेच लक्षात राहतात. ओके, त्याच्यामुळे केअरफुली दोन्ही कम्पेअर व्यवस्थित करा. हे फॉर्म्युले क्लिअर पाठ असले तर त्याच्यात जे शेवटी लिहिले ते हेच लिहिलेले 1/च्या फॉर्ममध्ये. याचं जे काय आहे 1/, याचा 1/चा फॉर्म्युला हा आहे तोच शेवटी लिहिला आहे. ओके, म्हणजेच हे फॉर्म्युले आधी पाठ असले तर अर्धा फॉर्म्युला आधीच पाठ होणार, आणि नंतर तर तुम्हाला हेच लक्षात ठेवायचे जे सेम आहे. ओके, आणि प्रूफ लिहिते वेळेस काय करायचे तर इंटू 1. ओके, आता याच्यावरचे प्रॉब्लेम कसे येणार, पुन्हा सेम जे आपण 1/, क्वाड्रॅटिक फंक्शन आणि 1/, अंडर रूट क्वाड्रॅटिक फंक्शनमध्ये ज्या टाईपचे प्रॉब्लेम पाहिले होते तसेच, फक्त हे 1/, नसणार. हे काय फक्त अंडर रूट, म्हणजेच इंटिग्रल्स ऑफ द टाईप. इंटिग्रल ऑफ अंडर रूट ऑफ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c dx. मग प्रोसिजर पुन्हा सेम, कंप्लीट स्क्वेअर करा, या 3 पैकी कोणता तरी एक फॉर्म्युला येईल. कंप्लीट स्क्वेअर करा, 3 पैकी कोणता तरी फॉर्म्युला येईल, त्या फॉर्म्युल्याने लिहा. त्याच्यानंतर दुसरी मेथड, इंटिग्रल्स ऑफ द टाईप. हिअर लिनियर फंक्शन इंटू अंडर रूट ऑफ क्वाड्रॅटिक फंक्शन. हे दोन्ही याच्या आधी पाहिले होते, फक्त हे 1/, अंडर रूट क्वाड्रॅटिक फंक्शन आणि लिनियर फंक्शन अपॉन अंडर रूट क्वाड्रॅटिक फंक्शन होतं. प्रोसिजर पुन्हा सेम तीच, ॲडजस्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ क्वाड्रॅटिक फंक्शन इन लिनियर फंक्शन. ओके, आता मागचं लिनियर फंक्शन अपॉन होतं तर डिनॉटर दोन्हीला सेपरेट देत होतो. आता हे ॲडजस्ट केल्याच्यानंतर इथं 2 टर्म येणार, त्या 2 टर्मला या अंडर रूटनं मल्टिप्लाय करा. मग मल्टिप्लाय केल्याच्यानंतर पुन्हा इंटिग्रल सेम, 2 इंटिग्रल आहे ना. मागच्या याच्यात लिनियर फंक्शन अपॉन क्वाड्रॅटिक फंक्शन, त्याच्यात आलं होतं f' अपॉन f. तुमचा सबस्टिट्यूशनचा थेरम लिहिल्यानंतर त्याच्या खाली 3 रिझल्ट लिहिले होते. त्याच्यातला पहिला रिझल्ट कुठे यूज केला होता, लिनियर फंक्शन अपॉन क्वाड्रॅटिक फंक्शन. त्याच्यातला दुसरा रिझल्ट जे f' अपॉन अंडर रूट f, ते कुठे यूज केला होता, लिनियर फंक्शन अपॉन अंडर रूट क्वाड्रॅटिक फंक्शन. आणि त्याच्यातला त्याचा तिसरा रिझल्ट f टू द पॉवर n इंटू f', याचं इंटिग्रल आहे f टू द पॉवर n+1 अपॉन n+1, ते इथे यूज करणार. कारण याचा डेरिव्हेटिव्ह ॲडजस्ट करणार, डेरिव्हेटिव्ह इंटू दिस फंक्शन, पॉवर टू द पॉवर 1/2 होते. यार दिस फंक्शन टू द पॉवर 1/2, म्हणजे f टू द पॉवर n इंटू f', आणि दुसरी टर्म येणार अंडर रूट क्वाड्रॅटिक फंक्शन. पुन्हा कम्प्लीट स्क्वेअर करा, 3 पैकी कोणता तरी एक फॉर्म्युला येईल. ओके, हे झालं तुमचं इंटिग्रेशन बाय पार्ट्स. आता इंटिग्रेशन बाय पार्ट्समधलं आणखीन एक लास्ट टाईप राहील. हिअर इंटिग्रल ऑफ e⁻x इंटू f प्लस f'. हिअर e⁻xच्या मल्टिपलमध्ये फंक्शन आणि प्लस त्याचा डेरिव्हेटिव्ह असला तर त्याचं ॲन्सर डायरेक्ट काय लिहिणार, e⁻x इंटू f प्लस c. हिअर हे झालं तुमचं इंटिग्रेशन बाय पार्ट्स. सबस्टिट्यूशन मेथड झाली, बाय पार्ट्स झाली. आता लास्ट इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन. ओके, नंतर लास्ट पार्शियल फ्रॅक्शन. इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन. ह्या आता इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन, ह्या आपण याच्या आधी हा प्रॉब्लेम आता डिस्कस केला होता. 2x प्लस 5 अपॉन x² प्लस 6x प्लस 5. इट इज लिनियर फंक्शन अपॉन क्वाड्रॅटिक फंक्शन. लिनियर फंक्शन अपॉन क्वाड्रॅटिक फंक्शन. मग याची सोल्युशन मेथड काय, लिनियर फंक्शन अपॉन क्वाड्रॅटिक फंक्शनची सोल्युशन मेथड, क्वाड्रॅटिक फंक्शनचा डेरिव्हेटिव्हवर ॲडजस्ट करा, 2 इंटिग्रल येतील त्याच्यानुसार सॉल्व करा. पण आता पार्शियल फ्रॅक्शननुसार हाच प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा आणि कधी सॉल्व करायचा,
जर डिनॉमिनेटरचे जर लिनियर फॅक्टर्स पडत असले, डिनॉमिनेटरचे लिनियर फॅक्टर्स, ओके, हिअर आता इट इज क्वाड्रॅटिक फंक्शन म्हणजे 2 फॅक्टर येणार, आता त्याचे फॅक्टर येतातच. इट इज मल्टिप्लिकेशन, 1 मिनिट हिअर यू कॅन टेक, येस इट इज प्लस मल्टिप्लिकेशन 5 अँड ॲडिशन 6, इट इज +5 अँड +1, x+1 अँड x+5 आर द फॅक्टर्स. मग जर डिनॉमिनेटरचे फॅक्टर पडत असले तर हाच प्रॉब्लेम पार्शियल फ्रॅक्शननं सॉल्व्ह करा. म्हणजे लिनियर फंक्शन आपण क्वाड्रॅटिक फंक्शन मागच्या मेथडने प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येते, पण जर डिनॉमिनेटरचे फॅक्टर पडत असले तर हा प्रॉब्लेम काय करायचा आहे, पार्शियल फ्रॅक्शननं सॉल्व्ह करा, सोपा जाते. ओके, मग आता पार्शियल फ्रॅक्शनमध्ये काय काय ते हिअर इट इज डिनॉमिनेटर कंटेन्स नॉन रिपीटेड, non-repeated 2 linear factors. Okay, non-repeated 2 linear factors. That means here the structure it is px plus q upon x plus a and x plus b is equal to, carefully पहा. आता here x plus a, x plus b 2 linear factor and product of 2 linear factor it is a quadratic function. ओके, आता हिअर हे जे रॅशनल फंक्शन आहे प्रॉपर रॅशनल फंक्शन पाहिजे. आता प्रॉपर रॅशनल फंक्शन काय, तर न्यूमरेटरची डिग्री कमी पाहिजे आणि डिनॉमिनेटरची डिग्री जास्त, प्रॉपर रॅशनल फंक्शनसाठी. मग आता हिअर डिनॉमिनेटरची डिग्री जर 2 असली तर न्यूमरेटरची डिग्री 2 पेक्षा कमी पाहिजे. म्हणजे एक तर डिग्री 1 म्हणजे लिनियर आणि डिग्री 0 असली तर दॅट इज अ कॉन्स्टंट फंक्शन. म्हणजे प्रॉपर रॅशनल फंक्शनसाठी काय, डिनॉमिनेटरची डिग्री जास्त आणि न्यूमरेटरची डिग्री कमी पाहिजे. तर याला पार्शियल फॉर्ममध्ये काय लिहिणार, इट इज a अपॉन x प्लस a आणि प्लस b अपॉन x प्लस b, हे झालं तुमचे पार्शियल फॅक्टर्स. ओके, हिअर आता हाच प्रॉब्लेम डिस्कस करू. इट इज इंटिग्रल ऑफ 2x प्लस 5 अपॉन x स्क्वेअर प्लस 6x प्लस 5 dx. ओके, आता याचे फॅक्टर पडणार इंटिग्रल ऑफ 2x plus 5 upon x plus 1 and it is x plus 5. ओके, आता याचे फॅक्टर पडले, इट इज 2x plus 5 upon x plus 1 and it is x plus 5. याला कोणत्या फॉर्ममध्ये लिहायचे, तर a अपॉन x plus 1 and प्लस b अपॉन x plus 5. ओके, आता हे सॉल्व्ह करायला काय, आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार, आपल्याला इक्वेशन येणार 2x प्लस 5 इज इक्वल टू a इंटू x प्लस 5 अँड प्लस b इंटू x प्लस 1. आता ह्या a आणि बीच्या व्हॅल्यू काढण्यासाठी 2-3 मेथड आहेत, पण आपण मेथड कोणती यूज करणार, तर एकेका फॅक्टरला 0 करा. काय करणार, एकेका फॅक्टरला 0. ओके, हिअर देअरफॉर हिअर पुट x प्लस 5 इज इक्वल टू 0, दॅट इज x इज इक्वल टू -5. मग x इज इक्वल टू -5 ठेवलं तर हे किती येते, इट इज 2 इंटू -5 प्लस 5 इज इक्वल टू 0 प्लस b इंटू -5 प्लस 1. केअरफुली पहा कॅल्क्युलेशन, x प्लस 5ला 0 केले म्हणजे हिअर -10 प्लस 5 म्हणजे हे होते -5 आणि हे होते -4, म्हणजेच -5 इज इक्वल टू -4b. देअरफॉर b इज इक्वल टू 5/4, ही झाली b ची किंमत. त्याच्यानंतर पुट x प्लस 1 इक्वल टू 0, इट इज x प्लस 1, सेकंड फॅक्टर 0, दॅट इज x इज इक्वल टू -1 अँड देअरफॉर 2 इंटू -1 प्लस 5 इज इक्वल टू, इट इज a इंटू -1 प्लस 5 अँड प्लस 0, इट इज 0. देन कॅल्क्युलेशन हिअर -2 प्लस 5 इट इज +3 and it is 4. Okay, carefully watch. 4a is equal to 3 and therefore a is equal to 3/4. हे झाले a आणि b. म्हणजे तुम्ही या इंटिग्रलला या फॉर्ममध्ये लिहिणार. therefore 2x plus 5 upon x plus 1 x plus 5 is equal to a 3/4 upon x plus 1 आणि प्लस b 5/4 अपॉन
एक्स प्लस 5 आणि देन याच्या जागेवर याचं इंटिग्रेशन काढणार आणि याच्यापेक्षा याचं इंटिग्रेशन सोपं आहे 3/4 आणि 1/x+1 याचं इंटिग्रेशन काय लॉग ऑफ x+1 म्हणजेच इंटिग्रल काय ते तुमचं इट इज 3/4 इंटिग्रल ऑफ 1/x+1 dx प्लस 5/4 इंटू इंटिग्रल ऑफ 1/x+5 dx हे ते 3/4 लॉग ऑफ x+1 आणि 5/4 लॉग ऑफ x+5 हे झाले तुमचे इंटिग्रल्स. ओके मग हे झालं तुमचं पार्शियल फ्रॅक्शन. ओके झालं या स्टेपला इंटिग्रल्स इट इज 3/4 लॉग ऑफ x+1 प्लस 5/4 लॉग ऑफ x+5 प्लस c. म्हणजेच डिनॉमिनेटरचे जर फॅक्टर पडत असले तर लिनियर फंक्शन आपण क्वाड्रॅटिक फंक्शन याची मेथड यूज करण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट पार्शियल फ्रॅक्शनच प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला सोपा आहे. ओके डिनॉमिनेटरचे फॅक्टर पडत असले तर पार्शियल फ्रॅक्शननं इझिली कॅल्क्युलेशन येईल. ओके हे झाले तुमचे डिनॉमिनेटर कंटेन्स नॉन रिपीटेड 2 लिनियर फॅक्टर हिअर. नाउ नॉन रिपीटेड 3 लिनियर फॅक्टर. आता 3 लिनियर फॅक्टर म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये येणार क्यूबिक फंक्शन दॅट इज x+a x+b अँड इट इज x+c. ओके देन मग न्यूमरेटरमध्ये या क्यूबिकपेक्षा कमी पाहिजे. मग क्यूबिकपेक्षा कमी इट इज px² प्लस qx+c. एक तर क्वाड्रॅटिक असेल p जर 0 असलं तर लिनियर फंक्शन असेल p आणि q दोन्ही 0 असले तर फक्त कॉन्स्टंट असेल. ओके म्हणजे क्यूबिकपेक्षा कमी एक तर पॉवर 2 पॉवर 1 और पॉवर 0. मग सेम a/x+a प्लस b/x+b अँड प्लस c/x+c. याचे एक्झाम्पल पुन्हा सेम याच्यासारखं a b cच्या किमती काढा. एकदा या a b आणि c च्या किमती काढल्या की तुम्हाला याचं इंटिग्रल काढायला सोपं आहे. a इंटू लॉग ऑफ x+a b इंटू लॉग ऑफ x+b आणि c इंटू लॉग ऑफ x+c हे झालं तुमचं इंटिग्रल. ओके नाव त्याच्यानंतर रिपीटेड लिनियर फॅक्टर्स. रिपीटेड लिनियर फॅक्टर्स हिअर इट इज x+a आणि दुसराही फॅक्टर x+aच असलं त्याला x+a² लिहिता येते. हिअर क्वाड्रॅटिक सो न्यूमरेटर कंटेन्स लिनियर फंक्शन फॉर द प्रॉपर रॅशनल फंक्शन अँड देन इट इज a/x+a अँड प्लस b इंटू x+a² हिअर 2 लिनियर फॅक्टर अँड इट इज repeated linear factor. It is non-repeated linear factor. Both contains denominator contains 2 linear factor, but here it is a repeated, non-repeated, and here it is a repeated. म्हणून हे कसं लिहिले केअरफुली पहा. त्याच्यानंतर इफ 3 repeated linear factors px² plus qx plus r upon x plus a cube. Here 3 repeated linear factors a/x plus a प्लस b/x+a² आणि प्लस c/x+a³. त्याच्यानंतर आता 3 लिनियर फॅक्टर बट 2 आर रिपीटेड. 3 लिनियर फॅक्टर म्हणजे पुन्हा न्यूमरेटरमध्ये येणार क्वाड्रॅटिक फंक्शन ऑर लिनियर फंक्शन ऑर कॉन्स्टंट. p0 असलं तर लिनियर, p आणि q दोन्ही 0 असले तर कॉन्स्टंट. Here it is x+a and x+b². x+a and it is x+b². Then आता याला कसं लिहिणार a/x+a आणि हे रिपीट आहे. आपल्याला 3 कॉन्स्टंट तर पाहिजेत x+b and प्लस c/x+b². जे रिपीट आहे त्याला या फॉर्ममध्ये लिहिले. एखाद्या वेळेस हा रिपीट असेल हा सिंगल असेल त्या फॉर्ममध्ये लिहा x+a x+a² आणि हिअर x+b. ओके हे झाले तुमचे रिपीटेड लिनियर फॅक्टर. ओके नाव डिनॉमिनेटर कंटेन्स प्रॉडक्ट ऑफ लिनियर फॅक्टर अँड द क्वाड्रॅटिक फॅक्टर. प्रॉडक्ट ऑफ लिनियर
factor and quadratic factor. Okay, here linear factor it is x plus a, and it is quadratic factor bx square plus cx and plus d. When this quadratic factor cannot be factorized, here it is quadratic and it is linear, so denominator it is a cubic function, so we can write here px square plus qx plus r, and then it is a upon linear factor and plus bx plus c upon quadratic factor. Here denominator contains non-repeated 2 linear factor, non-repeated 3 linear factor. Here 2 repeated factor, it is 3 repeated factor, and it is 1 linear factor and other 2 are the repeated, that is 3 linear factor. And here product of linear factor and the quadratic factor. Okay, and now last you can see last type. Here remember this example, we can write here example, this it is integral of 2x plus 5 upon x square plus 6x plus 5. Okay, and then the factors are 2x plus 5 upon x plus 1 and it is x plus 5 dx. Okay, now we can erase these two steps. Now last, it is a denominator contains quadratic 2 or 3, 2 or 3 quadratic factors. Okay, here see carefully, 2 or 3 quadratic factor. Here 2 or 3, it is a linear factor. Okay, when we can write it is a quadratic factor, only replace this x by x square, only replace x by x square. Therefore it is a px square, structure carefully paha, px square plus q upon x square plus a, and it is x square plus b. Procedure same, a upon x square plus a and plus b upon x square plus b. आणि 3 quadratic factors असले तर here p x to the power 4 plus q x square and plus r and upon x square plus a, x square plus b and x square plus c. याला पुन्हा कसं लिहिणार, here हे पुन्हा आणखीन खाली लिहितो थोडं, हाच प्रॉब्लेम. इट इज 2x plus 5 upon x square plus 6x plus 5 dx. याचे फॅक्टर काय, 2x plus 5 upon x plus 1 and it is x plus 5. हे झाले याचे फॅक्टर्स. ओके, नाव आता याला पुन्हा काय लिहिणार, a upon x square plus a plus b upon x square plus b and plus c upon x square plus c. Here it is a quadratic factor 2 or 3, these are the linear factors. Okay, and now here 2 or 3 quadratic factor. ओके, आता क्वाड्रेटिक फॅक्टरचा प्रॉब्लेम आला तर प्रोसिजर पुन्हा सेम. ओके, प्रॉब्लेमचं स्ट्रक्चर या टाईपमध्ये असणार, फक्त याच्यात काय एक्स रिप्लेस केलाय एक्स स्क्वेअरनं, एक्स रिप्लेस केलाय एक्स स्क्वेअरनं. हिअर एक्स रिप्लेस बाय एक्स स्क्वेअर, सो हिअर वी कॅन राईट एक्स टू द पॉवर 4, पी एक्स स्क्वेअर इट इज एक्स टू द पॉवर 4, क्यू एक्स स्क्वेअर देअर इट इज अ क्यू एक्स. ओके, एक्स रिप्लेस बाय ओनली एक्स स्क्वेअर. ओके, मग हाच प्रॉब्लेम पुन्हा कसा विचारतील, हिअर स्क्वेअर, हिअर पॉवर 4 and here square. मग याचे फॅक्टर कसे येणार, x square plus 1 and x square plus 5 are the factor of this quadratic equation in x square. It is quadratic equation in x square. Okay, listen carefully, it is quadratic equation in x square. So the factors are x square plus 1 and it is x square plus 5 and the procedure is the same. Here it is x square, 2x square, x square, x square. Okay, this is a partial form. Okay,
देन नाव हिअर एकेका ब्रॅकेटला 0 करा. आता एकेका ब्रॅकेटला 0 करायचं म्हणजे काय, हिअर एक्स स्क्वेअर प्लस 5 इज इक्वल टू 0. दॅट इज एक्स स्क्वेअर इज इक्वल टू -5 पुट करायला. केअरफुली पहा, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू -5, एक्स स्क्वेअर इक्वल टू -5 नसते. रिअल नंबर नाहीच कोणता, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू -5 हा झाला इमॅजिनरी नंबर. ओके, पण आपण ही व्हॅल्यू कशासाठी पुट करायला, तर फक्त ए आणि बीच्या व्हॅल्यू काढण्यासाठी. ओके, मग एक्स स्क्वेअर इज इक्वल टू -5 पुट केलं, एक्स स्क्वेअरचा जागा -5, पुन्हा इथं स्क्वेअर करू नका, 25 लिहू नका. ओके, हे एक्स स्क्वेअर इक्वल टू -5 पुट केले, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू -5 हे 0 होईल, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू -5. मग त्याचं कॅल्क्युलेशन केलं तर बी इज इक्वल टू 5/4. पुन्हा एक्स स्क्वेअर प्लस 1 म्हणजे एक्स स्क्वेअर इज इक्वल टू -1. आता हे एक्स स्क्वेअर इज इक्वल टू -1 रिअल नंबर नाही, पण हे सबस्टिट्यूट कशासाठी केलं आहे, तर फक्त ए आणि बी ह्या दोन कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू काढण्यासाठीच बस एवढं पुट केले, बाकी याचा यूज कुठेही नाही. ओके, मग आता या कॉन्स्टंटची व्हॅल्यू काढायला अगेन एक्स स्क्वेअरचा जागा -1, एक्स स्क्वेअरचा जागा -1, एची किंमत झाली 3/4. म्हणजे तुमचा ओरिजिनल प्रॉब्लेम हा झाला तुमचा ओरिजिनल प्रॉब्लेम. ओके, हा झाला तुमचा. देन मग 3/4 बाहेर घेतलं. आता इथं लॉगमध्ये इंटिग्रेशन नाही येणार, लिनियर फॅक्टर होते तेव्हा लॉगमध्ये, पण आता 1/x² + 1 आणि 1/x² + 5. आता याचे इंटिग्रेशन कसे काढणार, तर हे येतात स्पेशल फंक्शनमध्ये 1/x² + a². x² + a²चा इंटिग्रल काय 1/a tan इनव्हर्स x/a. मग हे दोन इंटिग्रल त्या फॉर्मनं सॉल्व्ह करायचे. हे तर सरळ स्टँडर्ड फॉर्मच आहे. हे 1/x² + a², इट इज √5², दॅट इज a इज इक्वल टू √5, 1/√5 tan इनव्हर्स x/√5. हे झालं याचं इंटिग्रल, आणि याचं इंटिग्रल tan इनव्हर्स ऑफ x. म्हणजे तुमचं हे जे क्वाड्रॅटिक फॅक्टर्स आहेत याच्यातला चेंज लक्षात राहू द्या, प्रोसिजर पूर्ण हीच आहे, फक्त एक्सच्या जागेवर काय आलेले x², आणि एक्सच्या जागेवर x² आल्यामुळे ए आणि बीच्या किमती तर सेम मेथडनंच काढणार. इथं तुम्हाला x² इज इक्वल टू -5 दिसलं तरी काही विचार करू नका, फक्त आपण काय करायला ए आणि बीच्या किमती काढायला. x² इमॅजिनरी नंबर आहे, पुट करा इमॅजिनरी नंबर, काय फरक पडायला. आपल्याला काय करायचं फक्त ए आणि बीच्या किमती, आणि तुमच्या प्रॉब्लेमचं स्ट्रक्चर तर हेच असंच राहणार. इथं कधीच x³ किंवा इथं x येणार नाही, जेव्हा क्वाड्रॅटिक फॅक्टर दिलेले असतील तेव्हा प्रॉब्लेमचं स्ट्रक्चर याच पद्धतीने राहणार. मग आता याच्यात काय करायचे, x² च्या जागा -5 ठेवा, इमॅजिनरी नंबर असला तरी पुट करा, त्याच्यावर आपल्याला फक्त बीची किंमत काढायची. x² च्या जागेवर पुन्हा -1 ठेवले, त्याच्यावरून एची किंमत, आणि ए आणि बीच्या किमती निघाल्या की पुन्हा इंटिग्रेशन. फक्त इथे इंटिग्रेशन घेते वेळेस हे लिनियर फॅक्टर्स नाहीत म्हणून डायरेक्ट लॉग नाही जमणार. इथे इंटिग्रेशन कोणते, स्पेशल इंटिग्रल 1/क्वाड्रॅटिक फंक्शनचं, मग कोणतं येईल, त्या 3 पैकी कोणतं येईल. मग याच्यात दोन्ही टॅनच आलेत, दॅट इज प्लस आहेत म्हणून tan इनव्हर्स दोन्हीचे इंटिग्रेशन त्या फॉर्ममध्ये द्या. इट इज 3/4 tan इनव्हर्स ऑफ x, and then 5/4 1/√5 tan इनव्हर्स ऑफ x/√5. हे झालं त्याचं इंटिग्रल. म्हणजे तुमचे हे दोन प्रॉब्लेम जसे सॉल्व्ह करायचे तसेच हे दोन सॉल्व्ह करायचे, फक्त शेवटी इंटिग्रेशन काढते वेळेस खाली क्वाड्रॅटिक फॅक्टर्स आहेत एवढं लक्षात राहू द्या शेवटचं इंटिग्रेशन काढते वेळेस. बाकी प्रोसिजर पूर्ण सेम. जेव्हा आपण x इज इक्वल टू -5 ठेवलं होतं, इथे x इक्वल टू x² इक्वल टू -5 ठेवून लागणार, आणि x² इक्वल टू -5 किंवा x² इज इक्वल टू -1 इमॅजिनरी नंबर कशासाठी पुट करायला, फक्त ह्या ए आणि बी कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू काढण्यासाठी. याचा यूज पुढं कुठं दुसरीकडे नाही, त्याच्यामुळे सरळ कॅल्क्युलेशन करीत जायचं. ओके, मेथड सेम, फक्त शेवटी इंटिग्रेशन एक लक्षात राहू द्या. ओके, आता हे झालं तुमचं पार्शियल फ्रॅक्शन. आता इंटिग्रेशनचे कोणतेही प्रॉब्लेम आले, आता एवढ्या सगळ्या टाईप झाले, पण इंटिग्रेशनचे कोणताही प्रॉब्लेम आला तर काय लक्षात ठेवायचे, टाईप सगळ्यात महत्त्वाचे. स्टँडर्ड इंटिग्रल, स्टँडर्ड आलं तर सरळ स्टँडर्ड फॉर्म्युले लिहा, पण प्रत्येक फंक्शन स्टँडर्ड फॉर्ममध्ये नसणार. मग स्टँडर्ड फॉर्ममध्ये नसलं की सगळ्यात आधी पहा ते कोणत्या टाईपमध्ये आहे का. आता तुम्हाला जेवढ्या लिहून दिले 20-25 ज्या टाईप असतील, सगळ्यात आधी पाहायचं कोणताही प्रॉब्लेम आला की टाईपमध्ये आहे का. टाईपमध्ये नसलं तर मग सबस्टिट्यूशन करा, आणि सबस्टिट्यूशन नसला तर मग त्याचं काहीतरी कॅल्क्युलेशन करा की आपल्याला सबस्टिट्यूशन करता आलं पाहिजे. मग सबस्टिट्यूशन केलं की पुन्हा ते स्टँडर्ड फॉर्ममध्ये येणार. मग तुम्हाला म्हणजे ज्या टाईप दिलेल्या आहेत त्या टाईपपैकी कोणत्या तरी एका टाईपमध्ये येईल. मग इंटिग्रेशनचा प्रॉब्लेम परीक्षेत तर या टाईपनं सॉल्व्ह करा किंवा या टाईपनं लिहा असं काहीच विचारणार नाही, सगळे क्वेश्चन देणार. मग क्वेश्चन पाहिल्या सगळ्यात आधी एक महत्त्वाचं आहे, सगळ्यात आधी ह्या सगळ्या टाईप तुम्हाला पाठ पाहिजेत. सगळ्यात पहिल्या कळायला पाहिजे की हा प्रॉब्लेम या टाईपमध्ये.
मग एकदा टाईप कळाली की त्या टाईपची सोल्युशन मेथड तर दिलेलीच आहे, त्या सोल्युशन मेथडनुसार प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. टाईपमध्ये नसला प्रॉब्लेम की दुसरी स्टेप लगेच क्लिक झाली पाहिजे. सबस्टिट्यूशन होते का, मग सबस्टिट्यूशन करता येत असलं तर सबस्टिट्यूशन करा. सबस्टिट्यूशन केलं की लगेच ते टाईपमध्ये येईल प्रॉब्लेम, मग टाईपनुसार सॉल्व्ह करा. सबस्टिट्यूशनही करता येत नसलं तर मग आता तिथं काय कॅल्क्युलेशन करता येते पहा. असे मायनर प्रॉब्लेम असतील, थोडेसे प्रॉब्लेम असतील की ज्याचा डायरेक्ट सबस्टिट्यूशन नाही, मग म्हणजे आपल्याला ॲडजस्ट करणं लागणार डेरिव्हेटिव्ह. असे खूप कमी प्रॉब्लेम असतील. जास्तीत जास्त प्रॉब्लेम तर तुमचे जवळपास 60% प्रॉब्लेम सरळ टाईपमध्येच. उरलेले 30% प्रॉब्लेम तुम्हाला सबस्टिट्यूशन करून मग टाईपमध्ये आणणं लागणार. शेवटचे 10% प्रॉब्लेम असे आहेत की जे तुम्हाला काहीतरी कॅल्क्युलेशन करून सबस्टिट्यूशन म्हणजे मल्टिप्लाय करा, ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला यूज करा, अल्जेब्रिक एक्सपान्शन करा आणि त्याच्यानंतर मग ते सबस्टिट्यूशनमध्ये येणार आणि सबस्टिट्यूट केल्याच्या नंतर मग टाईपमध्ये येणार कोणत्या तरी आणि त्या टाईपनुसार सॉल्व्ह करायचं. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं टाईप सगळ्या आधी क्लिअर करा, सगळ्या टाईप लक्षात ठेवा, त्याची सोल्युशन मेथड कशी करायची ते पहा. हे सगळ्या टाईपला तुम्हाला सोल्युशन मेथड दिलेली, मग त्या टाईप सगळ्या लक्षात ठेवा. टाईपमध्ये असलं सरळ टाईपनं सॉल्व्ह करा, टाईपमध्ये नसलं तर सबस्टिट्यूशन करा, सबस्टिट्यूशनही नसलं तर मग सिम्प्लिफिकेशन करा, मग सबस्टिट्यूटमध्ये येईल आणि नंतर सबस्टिट्यूशन केल्यावर टाईपमध्ये प्रॉब्लेम येईल किंवा डायरेक्ट स्टँडर्ड इंटिग्रलमध्ये येईल आणि स्टँडर्ड इंटिग्रलनुसार सॉल्व्ह करा. तर याच्यासाठी हेही लेक्चर केअरफुली पहा आणि याच्या आधीचं जे लेक्चर झालेले स्टँडर्ड फॉर्म्युले म्हणजे स्टँडर्ड फंक्शन डिस्कस केले होते आपण रिव्हिजनचं लेक्चर, तर ते स्टँडर्ड फंक्शनचे लेक्चर केअरफुली पहा. त्याच्यानंतर ह्या सगळ्या टाईप आणि ह्या सगळ्या टाईप एकदा लिहून घ्या, तुम्ही लिहिल्याशिवाय तुम्हाला लक्षात राहणार नाही. ओके, केअरफुली पहा सगळं.